सकाळचे 4 वाजलेले असतात. थंडीचे दिवस असतात. बाहेर पूर्णपणे शांतता असते आणि घरामध्ये अनिरुद्ध त्याच्या बेडवर झोपलेला असतो. तेवढ्यात त्याच्या फोनवर एक कॉल येतो. अनिरुद्ध त्या कॉलला इग्नोर करतो आणि आपला झोपी जातो. त्याला वाटतं असेल कोणीतरी. परत त्याला कॉल येतो, परत सुद्धा तो इग्नोर करतो. आता कॉल तिसऱ्या वेळेस येतो. त्यावेळेस अनिरुद्ध एकदम रागारागामध्ये फोन आपल्या हातामध्ये घेतो, फोन उचलतो आणि जोरात म्हणतो, हॅलो, कोण आहे? आणि समोरच्याचा आवाज ऐकून अनिरुद्धच्या कपाळाला घाम येतो. अनिरुद्ध पटकर उडतो आणि जसे तसे जे आपले स्वेटर वगैरे ते सगळं अंगामध्ये घालतो, बाईकवर बसतो आणि जिथून फोन आला होता तिथं जातो. तिथं गेल्याच्या नंतर तिथं एक छोटंसं घर असतं. त्या घराच्या अवतीभोवती सगळं असं ओशाड पडलेलं असतं. ते घर काय असं गावामध्ये नव्हतं. ते घर होतं गावाच्या बाहेर एका अशा निर्जन जाग्यावर, जिथं ते घर गेल्या 100 वर्षापासून बंद पडलेलं होतं. त्या घरापाशी त्या घराचा दरवाजा उघडलेला होता आणि अनिरुद्ध जसा पाऊल आत टाकतो तसा पाठीमागचा दरवाजा धाडकर लागतो. मधात पूर्णपणे शांतता होती, पूर्णपणे काळोख होता आणि त्या काळोखामध्ये अनिरुद्धच्या कानावर एक आवाज येतो, आणि वाचव रे, आणि बरं झाला तू आलास, आणि वाचव रे. असं बोलताच अनिरुद्धच्या काळजाचे ठोके हे जोरजोरात वाजायला लागले. अनिरुद्ध आपल्या खिशामधून मोबाईल बाहेर काढतो, मोबाईलची टॉर्च लावतो आणि बघत बघत समोर जातो जिकडून तो आवाज येतो. आणि तो आवाज एका कोपऱ्यामधून येत असतो. त्या कोपऱ्यामध्ये पूर्णपणे रक्तामध्ये ओला झालेला त्याचा मित्र, ज्याचं नाव हार्दिक असं असतं, तो बसलेला असतो. अनिरुद्ध त्याला उठवतो आणि त्याला बोलतो, काय झालंय? त्यावर हार्दिक दुसरीकडे बोट दाखवतो आणि अनिरुद्ध तिकडं कलून बघतो आणि तिकडे टॉर्च लावतो. तर त्याला एवढा मोठा झटका बसतो की याच्या अगोदर तसं दृश्य त्यानं कधीही बघितलं नाही. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष आणि तुमच्या सर्वांचं आज स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. अनिरुद्ध, हार्दिक आणि अजय हे लहानपणचे मित्र होते. एकमेकांशी वरना काहीही करायचे नाही. कॉलेजला सोबत, शाळेमध्ये सोबत, क्लासेसला सोबत आणि इनवन की काही टुकारपणा करायचा असेल ना, तिथं सुद्धा तिघजण सोबतच होते. आता तिघा जणांच्या घरची जी फायनान्शियल कंडिशन होती ती सुद्धा बेटर होती. त्यांना कसलंच टेन्शन नव्हतं. एकदम हॅप्पी आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते पोरं जगायचे. आता त्याच्यामधला जो अजय नावाचा मुलगा असतो त्याला ना एक आगाऊची चूल असते. तो अशी चूल असते की त्याला हॉरर फार जास्त आवडायचं. त्याला हॉरर गोष्टी करायला, हॉरर एक्सपिरियन्स घ्यायला फार जास्त आवडायचे. आता त्याचा काय फारसा भरोसा नसतो. आणि ते म्हणतात ना की जर झोपलेल्या नागाला आपण खुणवतो, घुसळवतो, खेळवतो, तशा प्रकारचं त्याचं काम होतं. आणि असं नाही की त्यांना एखादं काम आवडलं आणि ते केलं नाही. त्यांना ॲडव्हेंचर पण फार जास्त पसंत होते. त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी अनुभवायला फार पसंत होत्या. आता तिघही जण सारखेच होते, एका मनाचे होते, त्यामुळे तिघही जण सोबत राहायचे. प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक भांडणामध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये ते तिघ जण सोबतच असायचे. आता त्याच्यामधला जो अजय होता तो थोडासा वेगळा होता. त्याचे विचार थोडेसे वेगळे होते. आता बरेचसे दिवस झाले होते, तिघही जण आपापल्या घरी बोर झाले होते आणि तिघा जणांनी प्लॅन केला की आपण आता कुठंतरी फिरायला जायचंय आणि फिरून येऊ. आता फिरणं असं नाही की त्यांचं की 10-12 दिवस जायचं, 10-12 दिवसाच्या नंतर यायचं नाही. 2-3 घंटेसाठी कुठेतरी शहराच्या बाहेर जायचं, एखादा असं प्लेस पाहिजे जिथे शांतता असली पाहिजे, थोडं बसायला चांगली जागा असली पाहिजे आणि गप्पा मारायच्या आणि वापस यायचं, अशा प्रकारचा त्यांचा प्लॅन होता. त्याच्यामुळं की त्यांनी एक राईड भेटावी त्यांना. मोटरसायकलवर सोबत जायचं, सोबत यायचं, थोडंसं बसायचं, थोडीशी मजा करायची आणि घराकडे परत यायचं. कारण की त्यांचं पूर्ण शिक्षण झालेलं होतं, कॉलेज झालं होतं, बाकी जे काय करायचं ते सगळं झालेलं होतं आणि सगळेजण आपापल्या लाईफमध्ये थोडेफार सेटल होते. अजय जो होता त्याला नोकरी लागलेली होती आणि जो हार्दिक होता तो घरीच होता, त्याच्या घरचा व्यवसाय सांभाळत होता आणि जो अनिरुद्ध तो सुद्धा त्याचा व्यवसाय सांभाळत होता. तर अशा प्रकारे या तिघा जणांची लाईफस्टाईल होती. आणि या तिघा जणांनी एक दिवस अशा प्रकारचा प्लॅन केला की आपण कुठेतरी फिरायला जायचंय. प्लॅन केल्या हिशोबाने ते तिघही जण घरातून बाहेर पडले. तिघाही जणांनी आपल्या बाईक्स काढल्या, मोटरसायकली, आणि त्याच्यावर बसून फिरायला गेले जिथं त्यांनी ते लोकेशन सेट केलं होतं. तिथं गेल्याच्या नंतर गप्पा वगैरे मारल्या, बसले, मोज मस्त्या केल्या. जितके पण 8-15 दिवसात काय झालेलं आहे एकमेकाच्या लाईफमध्ये ते सगळं एकमेकांना शेअर केलं. बघा, मुलांचं असंच असतं. मुलगा जर त्याच्या खास मित्राला 15 दिवसाच्या नंतर जर भेटला ना, तर त्या 15 दिवसामध्ये काय काय केलंय, त्याच्यासोबत काय काय झालंय, काय काय नवीन केलंय त्यानं, ते सगळं काही त्याला सांगतो. मनामध्ये जितकं पण वजन आहे ते सगळं त्याच्या मित्रापाशी काढून टाकतो. आता ही गोष्ट ना कोण्याही मुलापाशी निघत नाही.
ज्याचा कोणी बेस्ट फ्रेंड असेल, क्लोज फ्रेंड असेल ना, त्याच्यापाशीच्या गोष्टी अशा निघतात. तर यांच्या असं होतं. तर यांनी एकमेकाच्या मनामधल्या सगळ्या गोष्टी काढल्या आणि रिलॅक्स झाले. यांनी सोबत डबे सुद्धा नेले होते. डबे खाल्ले वल्ले आणि एका झाडाखाली मस्त निवांत अंग टाकलं. आता जो अजय होता त्याचं लक्ष थोडंसं बाजूला असलेल्या घनदाट झाडीवर गेलं. त्यांना वाटलं की यार बरं आहे, झाडी मस्त आहे, या झाडींमध्ये जाऊन एकदा फिरून येऊयात, जंगल टाईप दिसू लागलं ना. आता जो हार्दिक आणि अनिरुद्ध होता ते म्हणले की यार जाऊ दे ना, कुठं जातो तिकडं, जा या, चिलट बिलटेड असतील, काही इन्फेक्शन वगैरे होईल, काय होईल बाबा गावचं, आपण कधी गेलो नाही झाडा झुडपात फिरायला. तर अजय म्हणला अरे काय नसतं रे, तुम्ही चला तर खरं, लय मजा येते. मग तिघही जण त्या जंगल टाईप एरियामध्ये गेले. तिथे गेल्याच्या नंतर ते जे नेचर आहे ते इतकं सुंदर होतं की अनिरुद्ध आणि जो हार्दिक होता त्यांचं मन अगदी भरलं. ते अजयला म्हणायला लागले की यार भारी आहे यार नेचर, आपण आता मोठी ट्रिप काढायला पाहिजे कुठेतरी फिरायला. तेवढ्यात अजयचं लक्ष एका जागेवर जातं, ज्या जाग्यावरची जी माती असते ती थोडी भुसभुशीत असते. आता ती जागा ना थोडीशी विचित्र सुद्धा दिसत होती. त्याच्या आजूबाजूला सगळीकडं पालापाचोळा पडलेला त्या झाडांचा, आणि ती एकलीच जागा छोटीशी वारलेली, सावरलेली. तिथं पाला नाही, पाचोळा नाही, काही नाही, आणि इतकं गोल असं रिंगण असं, आणि त्याच्यामध्ये जी माती आहे ती अशी वाटत होती जशी आखाड्यामध्ये माती असते ना, पैलवानगिरी करण्याच्या आखाड्यामध्ये माती असते बघा, तुम्ही बघितली असेल तर तशा प्रकारची त्या जागेवर माती होती. अजयचं लक्ष त्याच्यावर जातं. अजय तिथं जातो, त्याच्या पाठीमागं हार्दिक आणि अनिरुद्ध सुद्धा जातो. तिथं गेल्याच्या नंतर तिथं एक वाळलेलं लिंबू अर्ध कापून फेकलेलं होतं आणि बाकी काहीच नव्हतं, एकदम प्लेन होतं. आणि थोडंसं असं चढ होतं, असं वाटत होतं की त्या जागेवर काहीतरी पुरून ठेवलंय म्हणून. आता अजय म्हणत होता यार इतकीच जागा कशी चांगली आहे इथं, बाकीच्या जागेवर तर सगळा पालापाचोळा आहे. अनिरुद्ध आणि जो हार्दिक आहे तो त्याला म्हणले की अरे जाऊ दे यार, असू दे, काय झालेलं असेल तर तू कशाला टेन्शन घ्यायलास, चला आपण आपलं निघून जाऊयात. तर अजय म्हणला खरं थांबा तर खरं. हे दोघं जण त्याला काही न बोलता मागे फिरले आणि रस्त्याला निघाले. आता तो जो अजय आहे त्यानं जोरात त्या मातीवर पाय मारला. जसा पाय मारला त्याच्यामधून एक पुस्तकाचं पान बाहेर निघलं. म्हणजे पुस्तकच होतं त्याच्यामध्ये, पण पान बरं उघडं पडलं. अजय खाली वाकला, थोडंसं त्याला सावरलं इकडं तिकडं आणि त्याच्या आतलं पुस्तक बाहेर काढलं. बाहेर काढल्याच्या नंतर तो पुस्तकामध्ये बघतोय तर इकडचे 4 पानं रिकामे, इकडचे 4 पानं रिकामे, आणि सेंटरमध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं आणि ते वाक्य संस्कृतमध्ये होतं. त्याला वाचता येत नव्हतं. आणि त्याच्या बाहेरचं जे कवर होतं ते कवरही विचित्र पद्धतीचं होतं, आणि त्याच्या पाठीमागून जे कवर होतं ते सुद्धा विचित्र पद्धतीचं होतं. एकदम लालसर कवर आणि एकदम विचित्र. हातामध्ये घेतलं तर असं वाटत होतं की काय वेगळी वस्तू हातामध्ये घेतली काय, की पुस्तकासारखं त्याला फीलच येत नव्हतं. अशा प्रकारचं ते पुस्तक होतं. आता अजय थोडा कन्फ्यूज झाला की हे एकच मंत्र कशाचा आहे. मग तो ते घेतो आणि आपल्या जवळ ठेवतो आणि येतो, आणि यांना दाखवतो की भाई हे पुस्तक होतं रे तिथं तो जास्त उकरून बघतो पण तिथं काही जास्त नसतं. मग घरी आल्याच्या नंतर जो अजय आहे तो ते पुस्तक घेतो, आपल्या टेबलावर ठेवतो, आंघोळ वगैरे करतो आणि जेवण वगैरे करून आपल्या रूममध्ये परत येतो. आणि जेव्हा तो रूममध्ये येतो त्यावेळेस त्याच्या कव्हरवर अजून एक वाक्य लिहिलं गेलेलं असतं. जेव्हा यानं पुस्तक घेतलं होतं त्यावेळेस त्याच्यावर एकही वाक्य नव्हतं. इकडचे 4 पानं सोडून, पाठीमागच्या 4 पानं सोडून मधात एक पान होतं. त्या पानावर फक्त एक वाक्य लिहिलेलं होतं, ते पण संस्कृतमध्ये. ना मग कवरीवर काय लिहिलेलं होतं, नाही इकडच्या कवरीवर काय लिहिलेलं होतं. पण जेव्हा त्याने घरामध्ये हे ठेवलं आणि त्यावेळेस जेव्हा यानं बघितलं त्यावेळेस त्याला त्या कवरवर एक वाक्य लिहिलेलं दिसलं, आणि ते वाक्य अर्धवट याला वाचता आलं आणि अर्धवट वाचता नाही आलं. आता याला थोडंसं कन्फ्युजन झालं, याला थोडंसं वेगळं वाटलं, कारण की आपण जेव्हा पाहिलं होतं ना याच्या पक्क लक्षात होतं की या कोरीवर एकही वाक्य नव्हतं, पण आता याच्यावर वाक्य आलं तरी कुठून. मग याने विचार करायला की आपण कुणाला तरी विचारायला पाहिजे, जे ब्राह्मण वगैरे असतात ना, देवाची पूजा वगैरे करतात, ते पोथी वगैरे वाचतात त्यांना. मग हा गेलाय का पशी, आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याला हे पुस्तक वाचायला दिलं. आता तो सुद्धा थोडा स्टँडर्ड होता, तो या सगळा ओल्ड नव्हता. त्यानं वाचल्याच्या नंतर तो म्हणला की ह्या पुस्तकाच्या कव्हरवर जे लिहिलेलं आहे ना ते असं आहे, जर तुम्हाला कोणती आत्मा बोलवायची असेल तर या पुस्तकामध्ये जो मंत्र आहे ना तो वाचायचा, आणि तो कम्प्लिटली 70 वेळा वाचायचा, आणि 70 वेळा वाचल्याच्या नंतर मग ती आत्मा तुमच्यापाशी येईल आणि तुमचं काम करून देईल, असं त्या पुस्तकाच्या समोरच्या वाक्यावर लिहिलेलं आहे. आणि जे मधातलं वाक्य आहे ते वाक्य तशाच पद्धतीचं होतं, त्यालाही त्याचा अर्थ कळाला नाही, पण तो म्हणला की हे वाक्य असं असं वाचायचं आहे. म्हणजे त्यानं त्याला वाचून दाखवलं, आणि तो म्हणला की बाबा हे काय विचित्र पुस्तक दिसतंय, असंच फालतूगिरीमध्ये काढलेलं, तर याला फेकून द्यायला काय सांभाळू नको. तो बडचे महाराज त्याला तसा म्हणला. म्हणजे ते पुस्तक घेतो, घरी येतो आणि एका कोपऱ्यामध्ये फेकून देतो.
कारण यालाही तसंच वाटतं ना की एकदम काय फालतू पुस्तक आहे, याच्यामध्ये काहीच नाही, एक मंत्र आहे, आत्मा बोलायचा नाही, त्याच्यावर काय त्याला आत्मबित्मावर काय जास्त विश्वास नव्हता. आता ही गोष्ट तो अनिरुद्धला सांगतो आणि हार्दिकला सांगतो. ते पण हसतात त्याच्यावर की हा यार हे फालतू फेकून देते पुस्तक, कशाला आणला विनाकारण तू. आपण यानं ते पुस्तक त्याच्या टेबलावर एका कोपऱ्यामध्ये फेकून दिलेलं होतं. 8 दिवस जातात. 8 दिवसाच्या नंतर जो अजय आहे तो निवांत आपल्या घरी झोपलेला असतो. घरी कुणीच नसतं, सगळे काही घराच्या बाहेर गेलेले असतात. अजयची वाईफ, त्याचे आई वडील कोणीतरी कामानिमित्तानं बाहेरगावी गेलेले असतात. तर हा एकलाच घरामध्ये पसरलेला होता. तर हा थोडासा बसतो, याला टीव्ही पाहतो, टीव्ही मध्ये बोर होतं, एखादी सिरीज पाहायचा प्रयत्न करतो, ती सिरीज बोर होते, याला कशातच काहीच मन लागत नाही. मग त्यावेळेस याच्या लक्षात येतं यार का पुस्तकावर लिहिलेलं खरं आहे का, चला एकदा आपण ते करूनच बघूयात. नॉर्मली पुस्तक जातो, घेतो, पलंगावर येतो, झोपतो आणि त्याच्यावर जो मंत्र आहे ना तो वाचायला चालू करतो. जसा तो मंत्र होता तशा पद्धतीचा, आणि तो असा चालू करतो की जोर जोरात म्हणायला चालू करतो. घराचे दरवाजे वगैरे बंद होते. एकदम असं एका सुईने 70 वेळा खड 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 तो मंत्र म्हणतो आणि आजूबाजूला बघतो आणि म्हणतो आत्मा आली का एखादी. काहीच हावभाव नसतो, सगळं काही पूर्ण शांत होतं, जशाला तसं होतं. आणि याला कन्फर्म कळालं की आत्मा बित्मा काही नसती, उगं घुमवायच्या गोष्टी असतात. आणि ते पुस्तक घेतो, त्याला फाडतो आणि खिडकीतून बाहेर फेकून देतो. आपल्या मित्रांना फोन लावतो, त्याला म्हणतो अरे यार लय कसतरी वाटायला रे, करमणं झालं, तुम्ही येता काय एकदा घराकडं, मला करमणं झालंय. मग ते दोघं जण म्हणले हा ठीक आहे येतो आम्ही पण. मग ते दोघं जण याच्या घरी येतात. आता 8 दिवस झालेले असतात. आल्याच्या नंतर गप्पा वगैरे टाकतात आणि लास्टच्या गप्पाला निघतं की यानं ते पुस्तक फाडून फेकून दिलंय म्हणून. ते असं असं झालं होतं, मी विचारलं होतं, तर त्यांनी ते पुस्तक उचललं आणि फेकून दिलं असं यांनी त्याच्या मित्राला सांगितलं. तर जो हार्दिक आहे तो म्हणला की काय गोष्ट करायला, काहाला फेकून दिलं रे, माय मी तर राहू द्यायचं असतं थोडंसं. तो म्हणतो की त्या खिडकीच्या बाहेर टाकलंय फाडून, बघ जाऊन. तो जातो, खिडकी उघडतो, खाली बघतो, तो पुस्तक शाबेत, कुठेही फाटलेलं नव्हतं. हार्दिक अजयला म्हणतो अजय तो काय बिसा झाला काय, तू म्हणला पुस्तक फाडून टाकलं, पुस्तक तसंच खाली फेकून दिलं ना रे तू या. मग अजय उठतो आणि खाली बघतो, तो बी कन्फ्यूज, अरे इथं तर पुस्तकच नाही, तुला कुठं दिसलंय पुस्तक. मग हार्दिक खाली पाहत होतं, ते पुस्तक खरंच तिथं नव्हतं, तिथून गायब झालेलं होतं पुस्तक. आता जो अनिरुद्ध आहे तो जागेवरून उठतो आणि तिकडे बघण्यासाठी जातो, तर त्याचं लक्ष टेबलावर जातं आणि टेबलावर ते पुस्तक ठेवलेलं असतं. आता अनिरुद्ध म्हणतो तुम्ही दोघं जण मला काय चिवत्या बनवायचा प्रयत्न करताय काय, पुस्तक इथं टेबलावर ठेवलेलं आणि मामाला म्हणताय की एक जण म्हणतोय फाळलं नाही, एक जण म्हणतोय फाळलं, हे काय. जेव्हा त्या पुस्तकाला इथं पाहिलं त्यावेळेस ते दोघेही जण शॉक, कारण की जो हार्दिक आहे त्याने खाली पुस्तक पाहिले होतं पूर्ण कंप्लीट, आणि जो अजय आहे त्याने पुस्तकाचे तुकडे तुकडे केले होते आणि बाहेर फेकून दिले होते. आणि आता ते पुस्तक तिथं टेबलावर होतं. आता ते दोघं जण सिरियस, त्यांच्या चेहऱ्यावर सिरियसनेस, आणि जो अनिरुद्ध आहे त्याला वाटत होते की दोघं जण माझी फिरकी घेत आहेत. ते त्यांच्याकडे बघतोय असा रागाने एकदम, आणि हे दोघं जण एकदम सिरियस. अनिरुद्ध म्हणतोय की काय झाले, तुम्ही असं का करताय. ते दोघं जण म्हणतात की नाही यार. आता जो हार्दिक आहे तो म्हणतो की नाही यार, मी या पुस्तकाला नेमकंच बाहेर बघितलंय. आणि जो अजय आहे तो म्हणतो की अरे मी माझ्या हाताने तुकडे करून याला बाहेर टाकलंय. अनिरुद्ध म्हणतो की तुम्ही दोघं जण ना माझी आता फिरती घेण्याच्या मागावर येतं आणि तुम्ही असं करू नका, आणि मी याच्यामध्ये फसणार नाही, मी तुमचं भिणारही नाही, मुकाड्यानं बसा, दुसऱ्या काही गप्पा करा. मग हे दोघं जणांना त्याच्याकडून लक्ष वेधण्यासाठी म्हणजे लक्ष काढून लावायला लावलं अनिरुद्धला, आणि तिघही जण एका जागेवर बसून गप्पा वगैरे मारायला लागले. संध्याकाळ होते. संध्याकाळ पण जो अजय असतो त्याची फॅमिली घरी येणार नव्हती, तर अजय म्हणला की अनिरुद्धला आणि त्या याला हार्दिकला की बाबा तुम्ही दोघं जण आज घरी थांबा, आज कोणी येणार नाही, आज थोडी पार्टी वगैरे आपण करूयात. तर दोघं जण म्हणले करूयात. दोघेही जण आपल्या घरी फोन लावतात आपल्या घरच्यांना आणि सांगतात की आम्ही आज अजयच्या इथं थांबणार आहोत. मग तिघही जण संध्याकाळी जेवण वगैरे करतात, थोडीशी ड्रिंक वगैरे करतात आणि झोपी जातात एकाच बेडवर. आता बेडवर झोपी गेल्याच्या नंतर रात्री 12 वाजता अजयच्या कानावर आवाज येतात त्याच्या वाईफचे, अजू इकडे ये, अजू इकडे ये. तो गडबडीने उडतो आणि इकडे तिकडे बघतो आणि कन्फ्यूज होतं की माझी वाईफ आणि माझे जे फॅमिली आहेत, मेंबर्स आहेत दुसरे, ते कार्यक्रमासाठी दुसऱ्या नातेवाईकाचे इथे गेलेले आहेत आणि एवढ्या रात्री माझ्या बायकोचा आवाज येतोय तरी कसा. तो तर याला उठवतो, आपल्या हार्दिकला उठवतो. हार्दिकला म्हणतो की हार्दिक अशी मला आवाज आले रे. तर हार्दिक त्याला म्हणतो की बाबा तुझी बायको तुझ्यापासून दूर गेले ना, तर तुला थोडासा भास झाला असेल, तसं काही नाही, चल झोपीचा.
आता तो परत झोपी जातो. परत थोडा वेळ होतो. परत थोड्या वेळाच्या नंतर असं वाटतं की कुणीतरी अजयच्या कानापाशी येऊन बोलायलंय आणि फार विचित्र पद्धतीनं. अजय पुन्हा गडबडीने उठतो आणि बघतो तर कुणीच नसतं. पुन्हा त्याला वाटतं की पुन्हा काहीतरी आपल्याला भास झाला असेल. पुन्हा तो झोपी जातो आणि झोपी गेल्याच्या नंतर परत त्याच्या कानापाशी कोणीतरी काय म्हणतं आणि यावेळेस मात्र तो पूर्णपणे शॉक होतो. कारण की यावेळेस तो तेच म्हणतं जे यानं मंत्र वाचलेले असतात. जे कोणी पण त्याच्या कानापाशी येऊन फुसफुसत होतं ना, त्याच्या कानामध्ये ते मंत्र ते माणूस म्हणत होतं समोरचा. याला भीती वाटली. याला वाटलं की हे काय प्रकार आहे यार, असा असा भयानक विचित्र प्रकार. हा फटकर उठतो, इकडे तिकडे बघतो. आता याला ते मंत्र आठवलेले होते, ध्यानात होते. कारण की एक शब्द जर आपण, एक वाक्य जर आपण 70 वेळा वाचलंय तर ते आपल्याला पाठच होऊन जातं. तर याला पक्क माहित होतं की ते मंत्र हेच आहे म्हणून. हा उठतो, त्या पुस्तकाकडे बघतो. याला पूर्ण घाम आलेला असतो. पुस्तकाकडे बघतो तर ते पुस्तक चमकत असतं. याच्या रूममधला लाईट बंद केलेला असतो यानं. हा लाईट चालू करतो, त्या पुस्तकापाशी जातो तर त्या पुस्तकाचे जे पानं आहेत ते आपोआप निघायला चालू होतात, आपोआप. आणि ते मंत्र जे आहे त्या मंत्राच्या पानावर येऊन ते पानं थांबतात आणि ते मंत्र त्याला असं वाटतो की जसं पुस्तकाच्या पानाच्या लेयरच्या असं वरी आलाय आणि त्या मंत्रामधून आवाज येतोय त्याच मंत्राचा, जसं की कोणीतरी त्या मंत्रामध्ये बसून ते मंत्र वाचतंय आणि त्याचा आवाज अजयला ऐकू येतोय. अजयला तितकं समजलं. त्याच्यानंतर अजयला काहीच समजलं नाही. त्याच्यानंतर जो हार्दिक आहे तो सुद्धा गायब. सकाळी 4 वाजता अनिरुद्धचा फोन वाजतो. तो एकदा इग्नोर करून टाकतो, दुसऱ्या वेळेस येतो, दुसऱ्या वेळेस इग्नोर करून टाकतो, तिसऱ्या वेळेस येतो. तो रागाने फोन उचलतो आणि हॅलो म्हणतो. तिकडून त्याचा आवाज येतो हार्दिकचा. हार्दिक रडत असतो, ओरडत असतो, चिरकत असतो आणि अनिरुद्धला म्हणतो की अनु पटकर ये मला वाचव, अनु पटकर ये मला वाचव, नाही तर मी मरतो. आता हे वाक्य ऐकल्याच्या नंतर जो अनिरुद्ध आहे त्याच्या डोक्याला घाम येतो. तो झटकर उठतो, आजूबाजूला बघतो तर मित्र त्याचे नाहीयेत. तो पटकर फोनमध्ये म्हणतो की अरे अरे हाद्या कुठेच तू कुठेस, तुझं लोकेशन काय आहे. तो त्याला लोकेशन सांगतो की गावाच्या बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर या जागेवर 11 किलोमीटर लांब गेल्याच्या नंतर एक रस्ता जातो. त्या रस्त्यानं सरळ खाली ये. खाली आल्याच्या नंतर एक तुला घर दिसेल, त्या घरामध्ये मी बसलेला आहे आणि पटकर ये. तू जर नाही आला तर माझा जीव जाईल. असं म्हणल्याच्या नंतर जो अनिरुद्ध आहे तो गडबडीनं उठतो, कपडे घालतो, आपले स्वेटर वगैरे घालतो आणि भर हिवामध्ये, थंडीच्या कडाक्याच्या हिवामध्ये त्याला गरमी व्हायला लागते. इतकं त्याला भीती वाटायला लागली. त्याचा काळीच धडधड इतकं करायला लागला आणि तो जसा बोलला तसा त्याचा फोन कटतो. फोन कटल्याच्या नंतर याच्याही मोबाईलला नेटवर्क राहत नाही. हा पटकर बाहेर येतो, गाडीला किक मारतो आणि जिथं त्यानं लोकेशन सांगितलेलं आहे त्या रस्त्यानं तो निघतो. आता ते लोकेशन दुसरं कुठलंही लोकेशन नव्हतं. ते लोकेशन होतं जे हे अगोदर जिथं पुस्तक ते सापडलं होतं त्या जागचं, त्या छोट्याशा जंगलामधचं लोकेशन. आणि ती जी जागा होती ज्या जागेवर पुस्तक सापडलेलं होतं त्या जागेवर ते ॲक्च्युली घर होतं, पण ते त्यावेळेस यांना दिसलं नाही. आणि याच्या डोक्यामध्ये ते लोकेशन होतं. त्यामुळे हा सरकन तिथं गेला. तिथं गेल्याच्या नंतर बघितलं तर त्या जागेवर एक घर होतं, एक दरवाजा होता. आणि त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर हा कन्फ्युज की इथं तर पहिले घर नव्हतं, आता घर आलं कसं. घर असं वाटत होतं जसं की 100-150 वर्ष झाले ते बंद पडलंय. त्या घरावर पूर्णपणे आपल्या मुळ्या चढलेल्या, झाडं फुटलेले. त्या घराला असं हे असतं ना आपलं हिरवट फुटतं, पाणी जास्त पडल्याच्या नंतर त्याच्यावर शेवाळ फुटलेलं, अशा प्रकारचं ते घर होतं. त्याचा दरवाजा होता ते की अर्धवट तुटलेला होता, पण जड होता, मोठा दरवाजा होता आणि ते उघडलेला होता. अनिरुद्ध बाहेर गाडी उभी करतो आणि हळूवार मदत जातो. दरवाजात तो जसा जातो, जो पाठीमागा दरवाजा तुटलेला फुटलेला तो बंद होतो आणि तो दरवाजा बंद झाल्याच्या नंतर बाहेरचं काहीच दिसत नाही, पूर्णपणे क्लिअर अंधार. तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा उघडल्या जात नाही. अनिरुद्ध आपला मोबाईल खिशातला बाहेर काढतो, टॉर्च लावतो आणि इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतो. याला कुणी दिसत नाही, पूर्ण काळोख दिसतो, याला काहीच दिसत नाही. तेवढ्या त्याच्या कानावर आवाज येतो रडण्याचा आणि तो रडण्याचा आवाज असतो हार्दिकचा. अनिरुद्ध त्या रडण्याच्या आवाजाकडे हळूवार जातो, बघतो तर एका कोपऱ्यामध्ये हार्दिक पूर्णपणे रक्तात लालबुंद पडलेला बसलेला आहे, एकदम शांततेनं. त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत, त्याच्या चेहऱ्यावर रक्त, अंगावर रक्त, केसांवर रक्त लागलेलं. तो तिथं जातो. तिथे गेल्याच्या नंतर बघतो आणि त्या हार्दिककडे बघितल्याच्या नंतर अनिरुद्धचं असं अंग चळचळ कापतं ना. ते इतकं डेंजरस म्हणल्याच्या नंतर इमॅजिनेशन करा, अर्ध्या रात्री तुमच्या मित्राचा फोन येतो, एका अशा सुनसान जागेवर तुमचा मित्र तुम्हाला बोलवतो. तिथं गेल्याच्या नंतर तुमचा मित्र पूर्ण लुहान रक्तामध्ये झालेला आणि त्या घरामध्ये पूर्ण अंधार. काय वाटेल? भीती वाटेलच ना. तसंच अनिरुद्धचं सुद्धा झालं, त्याला फार भीती वाटत होती.
आणि हे सगळा प्रकार पाहिल्याच्या नंतर त्याचं पातळ झाली, एकदम खतरनाक पद्धतीने फाटली होती. तो कसा बसा त्या हार्दिकच्या खांद्यावर हात ठेवतो, हार्दिक कसा दचकतो आणि अनिरुद्धकर बघतो. तो अनु म्हणत म्हणत त्याच्या गळ्यात पडतो. आता जो अनिरुद्ध आहे तो शांतपणे त्याला गळ्यामध्ये घेतो आणि त्याला विचारतो, काय झालंय तुला? तो रडायला लागला आणि तो म्हणला की अरे भाई लय भयानक कांड झाले. आणि तो तिकडं बोर्ड दाखवतो, जिकडे त्यानं दाखवायचं होतं तिकडं. अनिरुद्ध मागं वळतो, जिकडे त्यानं बोर्ड दाखवलं तिकडे टॉर्च वरी करतो आणि हळूवार समोर समोर जातो. जसा तो समोर समोर जातो तसा तसा त्याच्या डोळ्यासमोर एक स्त्री उभी असते आणि ती स्त्री एक विचित्र पद्धतीचे कपडे घातलेले असते. तिच्या डोक्यावर एक मुकुट असतं आणि तिच्या हातामध्ये अजय असतो. आणि अजय कसा असतो माहिती आहे? जसं मांजराच्या पिल्ल्याला पण उचलून पकडतो ना, तशा प्रकारचा अजयला उचलून पकडलेलं होतं. आणि त्या स्त्रीची जी हाईट होती ती कमीत कमी 10 ते 10.5 फुटाची हाईट होती. आणि त्या स्त्रीने अजयला हातामध्ये पकडलेलं असतं आणि त्या स्त्रीचे जे नखं असतात ते अजयच्या कातड्या तिथं घुसलेले असतात. आणि अजय असा चळचळ चळचळ कापत असतो, त्याच्या अंगातून असं रक्ताचे थेंब खाली पडत असतात. आणि ती स्त्री तो उभी असते. हे पाहिल्याच्या नंतर अनिरुद्ध खतरनाक पद्धतीनं असा खंगळा झाला, त्याला काही समजलंच नाही. मग ती स्त्री म्हणते, माझी इच्छा पूर्ण करा तेव्हा मी तुम्हाला सोडेन. आता असं म्हणल्याच्या नंतर हा कन्फ्यूज, हिची इच्छा काय बाई? मग ती म्हणली की मला कच्चं बकरं पाहिजे, चालतं जिवंत, ते आणून द्या. ते जर आणलं तर मी तुम्हाला सोडेन. मग अनिरुद्ध असा गडबडीनं बाहेर येतो, त्या हार्दिकला सोबत घेतो आणि तसंच बाहेर निघून जातो की कच्चं बकरं आणायचं. एका जागेवर एक माणूस राहत होता, त्याच्या घरापुढं बकरं होतं. ते बकरं उचलतो आणि सरळ तिकडे घेऊन जातो त्या घरामध्ये. तिथे गेल्याच्या नंतर ते बकरं ठेवतो आणि ती जे आत्मा आहे, ती जी स्त्री आहे, ती त्या याला अजयला सोडते खाली. अजय असा खाली पडतो, असा गुंडाळूनच असा पडलेला असतो. ती येते समोर, त्या बकऱ्याला घेते आणि असं खाते जसं की ती एखादा लेग पीस खातीये. अशा प्रकारे त्या बकऱ्याला खातीये. आणि तेव्हा ती जोरात हसते आणि म्हणते, मी आता तृप्त झाले, आता मागा तुम्हाला काय पाहिजे? आता जो अनिरुद्ध आहे त्याला कळत नाही की हे चाललंय काय म्हणून, तरी तो म्हणतो की माझ्या मित्रांची जी ही हालत झाली आहे यांना पहिल्यासारखं कर. ती एका सेकंदाच्या आत यांना पहिल्यासारखं करते आणि तिथून गायब होतं. ती जशी गायब झाली तसं ते घर सुद्धा गायब होतं. आणि हे दोघं जण त्या जंगलामध्ये असं मोकळ्यामध्ये उभे राहतात, दोघं तिघं जण. जो अजय आहे तो सुद्धा तिथं येतो आणि त्याला ती जागा परत दिसते ज्या जागेवर ते पुस्तक ठेवलेले असतं. ते पुस्तक सुद्धा त्याला तिथं ते परत दिसतं. अजय पण यावेळेस ते पुस्तकाला हात लावत नाही, तिथून पळत येतो, घरी येतो. घरी आल्याच्या नंतर निवांत बसतात. इतक्या पद्धतीनं खतरनाक पद्धतीनं ते या सिच्युएशनमधून बाहेर आलेले असतात की त्यांना बरोबर बोलणं सुद्धा येत नाही. आणि त्याच्यानंतर मग अनिरुद्ध त्यांना विचारतो की नेमकं झालंय काय, आता जरा निवांत सांगा. आता मग अजय सांगायला सुरुवात करतो की काल रात्री जेव्हा आपण झोपलो होतो त्यावेळेस या पुस्तकामधल्या मंत्रातून आवाज येत होता. आणि ज्यावेळेस मी हे ऐकायला असं खाली गेलो त्यावेळेस बघितलं तर खरंच तो आवाज या मंत्रामधून येत होता. मी हार्दिकला उठवलं, हार्दिकला सोबत आणलं आणि आम्ही दोघा जणांनी कान लावण्याचा प्रयत्न केला. तर आम्हाला कुणीतरी त्या पुस्तकामध्ये खेचलं आणि आम्ही या जागेवर आलो. इथं आल्याच्या नंतर हे पूर्ण असं मोकळंच होतं. आमच्या डोळ्यासमोर इथं भिंती उभ्या राहिल्या आणि मोठं घर तयार झालं. आणि त्याच्यामध्ये ती स्त्री आली. पहिले तर तिनं आम्हाला चाटलं, आमचं तिच्या नखाने रक्त बाहेर काढलं आणि नंतर ती आम्हाला म्हणली की मला बकरं पाहिजे. पण आम्ही इतके जास्त भिलेलो होतो की आम्हाला बाहेर चलण्याची सुद्धा ताकद नव्हती आणि आम्हाला बोलण्याची सुद्धा ताकद नव्हती. त्यामुळे आम्ही तिला बकरं देऊ शकलो नाही. आणि तिने आम्हाला नुसतं खेळवलं, आम्हाला मारलं, आम्हाला त्रास दिला. ती म्हणली की मला जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुमची इच्छा पूर्ण करणार नाही आणि तुम्हाला सोडणार नाही. तेवढ्यात मग हार्दिकने तुला फोन लावला, तू आल्याच्या नंतर हे सगळं झालं आणि आम्ही इथं सुटका आलो. तर ही होती स्टोरी, एकदम ॲव्हरेज, बेस्ट. आणि कशी होती काय माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण या स्टोरीपासून एक गोष्ट शिकायला भेटली, जर कुठं काही जरी पडलेलं असेल ना त्याला पटकन उचलत नका जाऊ. कोण्या गोष्टीमागं काय असतं आणि कोण्या गोष्टीमागं काय नसतं हे आपल्याला माहिती नसतं, त्यामुळं जग फसतं आणि असला कार्यक्रम होतो. तर चला आता आजची स्टोरी इथं संपवूयात, भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. रायना बरेच दिवस झाले होते कॉलेजला गेली नव्हती.
ती कॉलेजला न गेल्यामुळं तिचा जो प्रियकर आहे तो फार टेन्शनमध्ये आला होता की रायना इतके दिवस झाले कॉलेजला का आली नाही. मग त्याने एक दिवस ठरवलं की रायनाच्या घरी जायचं आणि विचारपूस करायची की नेमकं झालं काय. त्याला असं वाटत होतं की रायना बिमार आहे, पण दुसऱ्या क्षणी त्याला असं वाटत होतं की रायना जर बिमार असली असती तर तिचा फोन ऑन असला असता. तिच्या घरचाही फोन लागत नव्हता आणि तिच्या जवळ जो मोबाईल आहे त्याच्यावरही त्याचा कॉल लागत नव्हता. तो फार कन्फ्यूज होता, कारण की काही दिवसाच्या अगोदर रायना आणि तिची पूर्ण फॅमिली कुठेतरी फिरायला गेले होते आणि तिकडून आल्याच्या नंतर रायनाने एकदाच याला कॉल केला होता की रोहन मी आली आहे आणि उद्यापासून कॉलेजला येणार आहे. आणि त्याच्यानंतर तिचा फोनही नाही आणि रायनाही कॉलेजला आली नव्हती. त्यामुळे रोहनला थोडं टेन्शन येत होतं आणि रोहनने ठरवलं होतं की आपण आता घरी जाऊन तिची चौकशी करायची की रायनाला नेमकं काही झालंय ते. रोहन दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता तिच्या घरी जातो. घरी गेल्याच्या नंतर बघतो तर घराला दरवाजा लावलेला असतो आणि त्या दरवाजाला कुलूप असतं. रोहन बराच वेळ घराच्या समोर उभा राहतो आणि कॉल करण्याचा ट्राय करतो, पण रायनाचा काय कॉल लागत नाही. रोहन आजूबाजूला बघतो तर दुसरं कुणीही नसतं. मग तेवढ्यात त्याला एक म्हातारी दिसते जी की त्याच्या घराच्या समोरासमोर खुर्ची टाकून बसलेली असते. रोहन त्या म्हातारीजवळ जातो आणि म्हातारीला म्हणतो की आजी, या घरी जी रायना नावाची मुलगी राहत होती तिची फॅमिली आणि ती कुठं आहेत. मग ती म्हातारी याच्या तोंडाकडं बघती आणि हसती आणि म्हणती की तुला काय करायचं त्यांच्यावरून. त्यावर रोहन म्हणतो की आजी मला सांगा, मी रायनाचा मित्र आहे आणि ती 8 दिवस झाले कॉलेजला आली नाही आहे, तर त्या कुठं आहेत. म्हातारी म्हणते की बाबा आम्हाला सुद्धा माहिती नाही की ते नेमके कुठं आहेत म्हणून. काही दिवसाच्या अगोदर ते जेव्हा फिरण्यासाठी गेले होते तर तिकडून आले आणि आल्याच्या नंतर घरी आले त्यावेळेस आम्हाला दिसले, पण जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी बघतो तर त्यांच्या घराला लॉक लावलेलं होतं. त्यांच्या घरी कोणीही दिसत नव्हतं. आता जो रोहन आहे त्याला थोडं विचित्र वाटलं की शेजाऱ्यांना सुद्धा माहिती नाही आहे, त्यांचा फोनसुद्धा लागत नाही आहे, वडिलाचा फोन लागत नाही आहे, आईचा फोन लागत नाही आहे. हालाकी रायनाच्या पूर्ण घरच्यांना माहिती होतं की जो रोहन आहे तो रायनाचा एक चांगला मित्र आहे आणि रायनाच्या घरच्यांना सुद्धा माहिती होतं की रोहन रायना उलटा त्याला काय रोहनच्या सुद्धा घरच्यांना माहिती होतं की रायना त्याची मैत्रीण आहे म्हणून. तर रोहन पुन्हा त्याच्या घराच्या शेजारी जातो, बघतो आणि थोडा वेळ थांबतो, विचार करतो की असं कसं शक्य आहे. फोन लागत नाही आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहिती नाही आहे, नेमकं गेले असतील तरी कुठं. आणि जे रायनाचे वडील होते त्यांची ड्युटी त्याच गावामध्ये होती, त्यांना दुसरीकडे जाण्याचा काही योगायोगच नव्हता. आणि असंही नाही ना की समजा ते कुठं गेले तिथं नेटवर्क नाही आहे. त्यांच्या घरामध्ये प्रत्येकाकडं अलग अलग सिम कार्डसुद्धा होते. त्याने सगळ्या सिम कार्डवर फोन करून बघितला, एकही फोन त्यांचा लागत नव्हता. मग रोहनने विचार केला की चला ठीक आहे, 2-4 दिवस वाट बघूयात आणि पुन्हा मग नंतर विचारपूस करण्यासाठी पाहुण्या फोन करून आपण बघूयात. तेवढ्यात रोहन निघणार आणि आपल्या गाडीवर बसणार की त्याला त्या रायनाच्या घरामध्ये खिडकीमध्ये कुणीतरी उभं असल्यागत दिसलं. रोहन गाडीवरून खाली उतरतो आणि गडबडीनं त्या गेटवरून उडी मारून घरामध्ये शिरतो आणि त्या खिडकीपाशी जातो. खिडकीवर थोडासा धुरळा बसलेला होता, त्यामुळं मधातलं काही तेवढं स्पष्ट दिसत नव्हतं आणि बाहेरचा जो प्रकाश आहे तो त्या खिडकीवर रिफ्लेक्ट मारत होता. फक्त एवढं कळत होतं की खिडकीच्या पाठीमागं कोणीतरी उभा आहे म्हणून. रोहन त्या खिडकीला पुसण्याचा प्रयत्न करतो, धुण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून बघण्याचा प्रयत्न करतो आणि अखेरकार तो मधात बघण्यास यशस्वी ठरतो. जेव्हा तो मधात बघतो त्यावेळेस मधात रायना उभी असते आणि तिच्या अंगावरचे कपडे त्याला व्यवस्थितशीर दिसत नाहीत, पण त्याने अंदाज लावलेला असतो की रायनाच्या शरीरावरचे कपडे पूर्णपणे मळालेले. त्याने रायना थोडीशी पाठीमागं उभी आहे, ती काहीच हालचाल करत नव्हती, ती रोहनकडं नुसती बघत होती. मग रोहनला थोडंसं विचित्र वाटलं आणि रोहनने बाजूला असलेला एक दगड घेतला आणि त्या दगडाने तिच्या घरचा लॉक तोडायला लागला. जेव्हा रोहनने तिच्या घरचा लॉक तोडलं, दरवाजा उघडला आणि मधात गेला, त्यावेळी जाऊन बघतो तर रायना खिडकीच्या शेजारी उभी आहे आणि खिडकीच्या बाहेर बघतीये. एकटक लव, ती ना हलतीये ना डुलतीये ना रोहनकडं बघतीये. रोहन मधात आला तरी सुद्धा रोहनकडं रायना बघत नव्हती. रायना एका जागेवर उभी राहून खिडकीतून बाहेर बघत होती. रोहन तिच्या जवळ जातो, रायनाचा हात पकडतो, रायनाला ओढत अलीकडं आणतो, सोफ्यावर बसवतो आणि तिला विचारतो की रायना तुझ्यासोबत काय झालंय. तरीसुद्धा रायना एक सारखी स्टॅच्यू बनवून रोहनकडे बघत होते. जशी झोंबी असतो ना, झोंबी टाईप रायना रोहनकडे बघत असतो. रोहनला कळत नव्हतं की मी काय करू आणि काय नाही म्हणून. रोहन कमीत कमी 2 ते 3 मिनिट रायनाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, तिला बोलण्याचा प्रयत्न करतो. मग त्याला वाटतं की चला पाणी आणावं, पाणी शिंपून बघावं तोंडावर एकदा. तो जातो किचन रूममधून ग्लास भरून पाणी आणतो आणि रायनाच्या तोंडावर शिंपतो.
जसं त्याने रायनाच्या तोंडावर शिंपलं तशी रायना दचकली आणि दचकल्या तिने जेव्हा आपल्या डोळ्यासमोर रोहन बघितला त्यावेळेस तिच्या डोळ्यातून न सांगता अश्रू बाहेर आले. तिच्या गळ्यातून आवाज येण्याच्या अगोदर डोळ्यातून अश्रू इतक्या प्रमाणामध्ये बाहेर आले की रोहनला अंदाजा लागला की हिच्यासोबत काहीतरी भयंकर प्रकार घडलेला आहे. रायना त्याच्या गळ्यात पडली. गळ्यात पडल्याच्या नंतर खूप जास्त रडत होते, इतकी की तिला सहन नव्हतं, तिला बोलताही येत नव्हतं. तिचे हुंदके तिच्या छाताडातून बाहेर निघत होते आणि तिचं असं काही कंट्रोल राहत नव्हतं आणि रडता रडताच ती तिथंच त्या रोहनच्या कुशीमध्ये बेशुद्ध पडली. रोहन गडबडीने तिला उचलतो, हॉस्पिटलमध्ये नेतो आणि तिचा विलाज करतात. विलाज केल्याच्या नंतर कम्प्लिटली एका दिवसाच्या नंतर रायना परत शुद्धीवर येते. ती हळूवार डोळे उघडते. समोर बघितलं तर रोहन असतो आणि त्याच्या शेजारी एक पोलीसवाला उभा असतो आणि त्याच्या शेजारी डॉक्टर उभा असतो. रायना डोळे उघडते आणि थोडेसे रिलॅक्स होते. तर रोहन तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात पोलीसवाले रोहनला म्हणतात की बा तो थांब जरासं, आम्हाला थोडंसं विचारायचं आहे. रोहन साईडला उभा होतो. पोलीसवाला तिच्याजवळ जातो, तिला विचारतो की रायना, तुझ्यासोबत काय झालं होतं आणि तुझी आई, तुझे वडील, तुझी बहीण नेमके कुठं आहेत, त्यांचा काय आतापता आहे का तुला? असं म्हणताच रायना रडायला लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागले आणि ते पोलीसवाला म्हणतो की बाई तू रडू नको, तू थोडीशी रिलॅक्स हो, मला नंतर सांग, पण नेमकं सांग मला. रायना फार रडायला लागली. रायना रडता वेळेस जेव्हा रोहनने बघितलं त्यावेळेस रोहनला वाटलं की रायनाजवळ जावं. रोहन रायनाजवळ गेला, तिचा हात हातामध्ये पकडला आणि तिला म्हणला की रायना रडू नको, रिलॅक्स हो. 4 ते 5 दिवस काहीच नाही झालं, त्याला कोणी काही परेशान केलं नाही, काहीच नाही. रायना एकदम सुरक्षित आणि चांगली झाली, तंदुरुस्त झाली आणि रायनाला रोहनने आपल्या घरी घेऊन गेला सुट्टी झाल्याच्या नंतर. आता पोलीस जे असतात ते रायनाला विचारपूस करण्यासाठी रोहनच्या घरी येतात. रोहनच्या घरी रोहन, त्याची आई, त्याचे वडील आणि त्याचा एक मोठा भाऊ असतो. तर हे 4 जण त्याच्या घरी असतात आणि रायना एक 5वी. ज्यावेळेस पोलीस तिथं रोहनच्या घरी येतात आणि रायनाला विचारतात की तुझ्या आईवडिलांना नेमकं काय झालंय ते मला सांग, त्यावेळेस रायना दरवाजाकडे बघून भीत होती आणि रडत होती की मी जर सांगितलं तर तो मला मारून टाकेल, मी जर सांगितलं तर तो मला मारून टाकेल. पोलीस म्हणतात की नेमकं कोण तुला मारणार आहे, तुला कोण परेशान करणार आहे, मला ते तरी सांग ना. ती रायना म्हणते की नाही, तो विचित्र माणूस मला मारणार आहे. तो विचित्र माणूस माझ्या आईला मारलं त्याने, माझ्या वडिलाला मारलं त्याने, माझ्या बहिणीला सुद्धा मारलं त्याने. आता तो माझ्या पाठावर आहे आणि मी जर तुम्हाला सांगितलं तर तो मला नक्की मारणार आहे. ती अशी भीत होती. आता हे सगळं झाल्याच्या नंतर जी रायनाची गाडी आहे त्या गाडीची पडताळणी करण्यात येते की नेमकं गाडीमध्ये काहीतरी सबूत भेटल, पण त्या गाडीमध्ये काहीच सबूत भेटलं नाही. आणि काही दिवसाच्या नंतर 3 मृतदेह सापडले आणि ते सुद्धा तामिनी घाटामध्ये सापडले. पूर्णपणे विस्कटलेले असतात, बरोबर ओळखू येत नाहीत आणि 1-2 दिवसाच्या नंतर त्यांची ओळख पडते. तर ते रायनाचे वडील, रायनाची आई आणि रायनाची एक लहान बहीण होती, त्यांचे ते मृतदेह होते. आणि जेव्हा हे रायनाला समजलं त्यावेळेस रायना काय शॉर्ट झाली नाही की माझे आईवडील मेले असे मेले, नाही. ती रिलॅक्स होती आणि ती रडायला चालू झाली. आणि असं रडायला चालू झाली जसं की तिला माहिती आहे की यांना कोणी मारलंय म्हणून. एकदम असं माहीत असतं ना की समजा आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला एखादी घटना झालेली आहे भयंकर आणि ती घटना कुणं केलेली आहे हे आपल्याला माहिती असतं आणि अचानक तिसऱ्या माणसाला समजतं की ही घटना झालेली आहे. तो एकदम आश्चर्यचकित होतो आणि त्यावेळेस तो माणूस आपल्याला सांगतो की असं असं झालेलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की असं असं ऑलरेडी झालेलं आहे म्हणून. त्यावेळेस कसं नवल वाटत नाही, तशा प्रकारचं रायनासोबत झालं. तिला काहीच नवल वाटलं नाही, एकदम रिलॅक्स राहिली. पण रायना भीत होती. रायना नेहमी दरवाजाकडे बघायची आणि पोलीसकडे बघायची, दरवाजाकडे बघायची, पोलीसकडे बघायची. ती अशी एकदम अशी दचकून राहायची. ती एकली पाणी प्यायला सुद्धा जात नव्हती. रायना एकली पाणी प्यायला सुद्धा जात नव्हती. रोहन जो असतो, रोहन तिच्यासोबत 24 घंटे राहायचा. रायना इथपर्यंत टॉयलेटला जरी जायचं असलं तरी सुद्धा रोहनला दरवाजासमोर उभी करायची आणि टॉयलेटला नंतर रायना जायची. अशा प्रकारची ती भिली होती आणि इतकी आत्तासुद्धा भीत होती. संध्याकाळचं जर घड्याळीचा काटा टुकटुक करत असेल तर ती रोहनला उठवायची आणि तो काटा बंद करायला लावायची, घड्याळ बंद करायला लावायची, नंतर ती झोपायची आणि रूममधले लाईट चालू करून झोपायची रोहनच्या आईजवळ. अशा प्रकारची तिच्या मनामध्ये खतरनाक पद्धतीनं भीती निर्माण झाली होती. रोहनला कळत नव्हतं की रायना एवढी का भीती आहे. दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर त्याची जी मेंटल हेल्थ आहे ती सुद्धा चांगली होती.
तिची शारीरिक हेल्थ आहे ती सुद्धा चांगली होती. जिथं चेकअप नाही करायचं ना तिथं चेकअप केलं होतं की रायनाची तब्येत थोडीफार सुधारावी म्हणून. पण तिचं सगळं काही ठीक होतं आणि ती अशी भीत होती जसं की तिला काहीतरी दिसतंय, काहीतरी आहे म्हणून. आणि खूप जण लोक म्हणले की बाबा एखादी अशी काही गोष्ट असू शकते की त्याला ही भेऊ शकते. आता बघा नॉर्मली माणूस एखाद्या गोष्टीला भिला तर त्याला ती गोष्ट दिसते आणि ती गोष्ट शरीरावर इफेक्ट पडत नाही, ती गोष्ट डायरेक्ट विचारांवर इफेक्ट पडते, डायरेक्ट आपल्या हावभावावर इफेक्ट पडते, डायरेक्ट आपल्या स्वभावावर इफेक्ट पडते. तसं रायनाचं झालं. आणि रायनाच्या शरीरामध्ये जर काय प्रॉब्लेम असले असते तर काही मसनी दाखवले असते, डॉक्टरने सांगितलं असतं की ही प्रॉब्लेम आहे. तशी काहीच प्रॉब्लेम नव्हती. पण रायना भ्यायची. रायनाचं जे वागणं होतं ते फार विचित्र होतं आणि हे वागणं फारच वेगळं होतं कारण की जो रोहन होता त्याला माहिती होतं की रायना नेमकी कशी आहे आणि कशी नाही आणि आता ती कशी वागतीये म्हणून. मग त्याला कुणीतरी एक जणाने सजेशन दिलं की रायनासोबत जर असं होत असेल ना तर तुम्ही एक काम करा, रायनाला एक माणसाचा मी पत्ता सांगतो, त्या रायनाला तुम्ही तिथं घेऊन जा आणि त्या माणसाला सांगा की त्याच्यासोबत असं असं झालंय म्हणून. मग जी रायना आहे तिला तो रोहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता पण रायना म्हणत होती की नको, मी जर तिथं आले तर फार अवघड होईल. मी माझ्या आईवडिलांना गमावलं आहे, माझ्या बहिणीला गमावलं आहे, आता तुला आणि तुझ्या फॅमिलीला नाही गमवायचं आहे मला, अशी रायना बोलत होती. पण रोहन म्हणत होता तू अशी राहतेस, हे कधीपर्यंत राहणार आहेस तू चाल आपण काहीतरी विलास करूयात. मग रायना, रोहन आणि रोहनची आई हे तिघंजणं त्या माणसापाशी जातात, ज्या माणसाचा दुसऱ्याला या मित्र वगैरे होता ना त्याने जे ॲड्रेस दिला होता त्या ॲड्रेसवर ते जातात. तिथं गेल्याच्या नंतर तो जो माणूस आहे तो रायनाला बघितल्या म्हणतो की बेटा घाबरू नको, तुझ्यासोबत जो आलाय ना तो इथं आत नाही येऊ शकत आणि तू जेव्हा इथून बाहेर पडशील ना त्यावेळेस तो त्याच्या जागेवर गेलेला असेल. असं म्हणल्याच्या नंतर रोहन पूर्णपणे कन्फ्यूज झाला आणि कन्फ्यूज झाल्याच्या नंतर मग रायनाला विचारलं की कोण आलाय तुझ्यासोबत. रायना इकडे तिकडे पहिले बघते, दरवाजात बघते, इकडे बघते तिकडे बघते. तर तो माणूस म्हणला चिंता करू नको, तो इथं आत येऊ शकत नाही कारण की ही पूर्ण जागा आहे ना शक्तिशाली आहे आणि त्याची शक्ती इथं चालत नाही. तो तुला बाहेरच झपाटू शकतो, बाहेरच तुझ्यासोबत तो काहीतरी करू शकतो, इथं तो काहीच करणार नाही. तू घाबरू नको, पहिले सांग तुझ्यासोबत काय काय झालंय. मग रायना सांगायला सुरुवात करते. रायना म्हणते मी, माझे वडील, माझी आई आणि माझी छोटी बहीण जेव्हा फिरायला निघलो होतो त्यावेळेस मी तुला सुद्धा फोन केला होता रोहन. तू म्हणला होता सांभाळून जा आणि सांभाळून ये. आता आम्हाला जायचं होतं तामिनी घाटाच्या पलीकडं. आम्ही गेलो, फिरलो आणि परत घराकडे निघण्यासाठी निघलो होतो. आता ज्या जागून आम्ही निघलो होतो त्या जागूनचे माणसं होते ते म्हणले होते की सकाळी जा, पण उद्या सकाळी वडिलाचं ऑफिसचं खूप अर्जंट काम होतं त्यामुळे वडील म्हणले रात्रभर प्रवास करू आणि उद्या सकाळी मी माझ्या ऑफिसला जातो आणि काम माझं आटपून मी घराकडे पटकन येतो, असा वडिलांचा प्लॅन होता. मग आम्ही सगळेजण रात्रीच्या टायमाला गाडीमध्ये बसून आमच्या घराकडे निघालो. रात्रीचे कमीत कमी 11 वाजले असतील त्यावेळेस आम्हाला तामिनी घाट लागला होता आणि त्या घाटामध्ये अर्ध्या मधात गेलो की एका स्त्रीने आणि एका पुरुषाने हात दाखवला. त्या जोडीमधली जी स्त्री होती ती अशी वाटत होती की काहीतरी तिला आजार आहे आणि ती खूप बिमार आहे. असं वाटत होतं की तिचं पूर्ण शरीर अशक्त झालेलं आहे आणि ती खाली बसलेली आहे, तिला चक्रा येत आहेत. आणि तिचे जे नवरा होता तो खूप परेशान आहे कारण की त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव होते ते फार विचित्र होते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी कसे आपल्या म्हणजे एखाद्या माणसाला समजा खूप मदतीची गरज आहे आणि त्याची मदत कोणी करत नाही आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे हावभाव होतात सेम तसल्या प्रकारचे हावभाव त्या माणसाच्या चेहऱ्यावर होते. मग आम्ही त्या दोघांकडे बघितलं आणि माझे वडील पहिल्यापासूनच मदतगार आहेत. म्हणजे त्यांच्यासमोर कुणी जरी आलं आणि कुणी जरी व्याकुळ झालं आणि म्हणले की मला अशी अशी मदत पाहिजे तर माझे वडील विचार करायचे नाही, ते डायरेक्ट मदत करायचे आणि सोडून द्यायचे. मग तसंच यावेळेसही माझ्या वडिलांनी त्या दोघांकडे बघितलं, त्यांच्यासमोर गाडी थांबवली तर तो जो माणूस आहे तो खिडकीपाशी आला आणि जोरात म्हणू लागला की साहेब प्लीज आमची मदत करा, या घाटामध्ये कुणीच आमची मदत करत नाही आहे कारण की लोकांना असं वाटतं की आम्ही भूत आहोत, आमची मदत करा, माझ्या बायकोचं खूप जास्त दुखतं आहे, माझ्या बायकोला अर्जंट दवाखान्यात नेणं आहे, माझ्यापाशी गाडी नाही आहे, आम्हाला कोणी मदत करत नाही आहे, तुम्ही तरी साहेब जराशी मदत करा. आता आमची जी गाडी होती ती 7 सीटर होती. समोर आईबाबा बसले होते, मधल्या सीटवर आम्ही दोघं बसलो होतो आणि पाठीमागची सीट रिकामीच होती. त्यामुळे माझे वडील म्हणले की ठीक आहे
पाठीमागच्या सीटवर तुम्ही बसा. माझे वडील गाडीच्या खाली उतरले, त्यांना गेट उघडून दिलं. ते दोघंजण गाडी मागं सीटच्या खाली बसले आणि आमची गाडी निघाली. आता जशी गाडी निघाली तशा पद्धतीनं ते दोघंजण एकदम शांत बसले. सुरुवातीला तरी ती बाई कणत होती, रडत होती, पण यावेळेस ती मस्त शांत बसली होती आणि मी त्या मधल्या सीटवर बसलेले होते. आणि मला समोरचा जो मिरर असतो छोटासा मधात लावलेला गाडीच्या आतमध्ये, त्या मिररमध्ये त्या दोघांचे चेहरे दिसत होते. दोघांच्या चेहऱ्यावर आता हास्य होतं, दोघांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आणि जसा तामिनी घाट संपणार तसं फार विचित्र प्रकार मी त्या छोट्याशा आरशामध्ये बघितलं. आणि एवढा भयानक प्रकार तेव्हाच आमच्यासोबत जे काही झालं ना ते फार विचित्र झालं. तो जो माणूस होता त्याने अचानक आपल्या बायकोचा गळा दाबायला सुरुवात केली आणि त्याची बायको जोरजोरात ओरडण्याच्या मार्गावर होती, पण त्याच्या नरड्यातून आवाज येत नव्हता आणि तिचा नवरा तिचा गळा दाबत होता. ती तडपडत होती. बघता बघता तिच्या नवऱ्याने तिचा गळा दाबला आणि जेव्हा ती बाई अधमरी झाली तेव्हा तिच्या नवऱ्याने जवळचा चाकू काढला आणि जोरजोरात तिच्या छातीमध्ये वार खूप व्हायला सुरुवात केली. आणि मला हे सगळं त्या छोट्याशा मिररमध्ये दिसत होतं. मी माझ्या वडिलाला चिरकूर बोलले की बाबा पाठीमागं बघा काय होतंय ते. माझ्या वडिलांनी जेव्हा पाठीमागं बघितलं तर त्यावेळेस तो माणूस पूर्णपणे रक्ताने लालबुंद झाला होता आणि ते रक्त होतं त्याच्या बायकोचं. माझ्या वडिलांनी बघितलं की तो माणूस सरळ मागच्या शीटवरून इतक्या जोरात धावत धावत गेला आणि माझ्या वडिलाच्या छातीमध्ये चाकूने वार केले. गाडी आउट ऑफ कंट्रोल झाली आणि आमची गाडी त्याच रोडवर पलटी झाली. मी बाहेर आले आणि गाडीच्या बाहेर येऊन उभी राहिले. मी फार भिली होती, कारण असला प्रकार ना कुठं मी बघितला होता, ना कुठं ऐकला होता, ना मूवीजमध्ये, नाही कोण्या कॉमिकमध्ये. हा खूपच भयानक प्रकार होता आणि हा साक्षात माझ्यासोबत घडत होता. माझ्या डोळ्यासमोर त्या माणसाने माझ्या वडिलाच्या छातीमध्ये अनेको वार केले. माझे वडील जोरात चिरकत होते. आमच्या मदतीला कुणीही नव्हतं आणि तिथं आमची गाडी पलटी झाली होती. मी गाडीच्या बाहेर उभी होती तेवढ्यात तो माणूस खिडकी तोडून आमच्या गाडीच्या बाहेर आला. पण यावेळेस जेव्हा तो बाहेर आला तो नव्हता, तो फार विचित्र होता. काळा कुट्ट होता. त्याच्या शरीरावर थोडीसुद्धा कातडं नव्हतं. असं वाटत होतं जसं मासाचा एक सापळा आहे. सापळाही नव्हता, त्याच्या अंगावर मांस होतं आणि त्याचे डोळे पूर्णपणे लालबुंद होते. असं वाटत होतं की त्याच्या डोक्यावर एक लांब शेंडी आहे आणि तो पूर्णपणे असा जनावरा टाईप झालेला होता. तो असा चालत होता जसं की त्याला तो एक प्रकारचा राक्षसच होता. अशा प्रकारचा तो चालत होता. तो चारी पायावर चालायचा, जसं एखादं चालतं ना तशा प्रकारचा. आणि तो अशा जागेवर जाऊन उभं राहू लागला जसं की त्याला भीती नाहीयेच. तो चार पायावर चलत असताना देखील त्याची हाईट माझ्या एवढी वाटत होती आणि तो वाळलेला होता, पण त्याच्या अंगावर मांस होतं आणि ते मांस खूप छोटं होतं आणि असं वाटत होतं की सापळ्यावर चिटकलेलं मांस आहे, पण त्या मांसावर कुठलंही कातडं नाही आहे असा तो दिसत होता. त्याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणीला खिडकीच्या बाहेर काढलं आणि तिच्या मानाचे लचके तोडायला लागला. असे माझ्या डोळ्यासमोर लचके तोडत होता जसं की तो एखादा कणीस खातोय. तसंच माझ्या आईला सुद्धा खाल्लं त्यांनी. नंतर माझ्या बाबाला, आणि जेच का माझ्याजवळ येणार की तो अचानक पळून गेला. आणि तिथे एक दुसरी गाडी आली. त्या गाडीमुळं मी वाचले. मी त्या गाडीमधल्या माणसांना सांगतीये की असं झालंय, पण त्यांनी एक नाही ऐकलं ना दोन ऐकलं नाही. त्यांनी मला गाडीमध्ये बसवलं आणि समोर माझ्या घरापाशी आणून सोडलं. मी घरापर्यंत येईपर्यंत ध्यानावर होते. मला सगळं कळत होतं. मी त्या माणसांना सांगत होते, पण ते माणसं म्हणले की आता तिथं थांबणं बरोबर नाही आहे, योग्य नाही आहे, आपण सकाळी जाऊयात आणि काय झालं ते बघूयात. आता जर आपण तिथं गेलो तर आपलाही जीव जाऊ शकतो. तर तू काय कर, चुपचाप आता घरी जा, घरी बस, आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवतो आणि नंतर काय ते बघूयात. जाता जाता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तक्रार नोंदवली आणि मी माझ्या घरी आले. दरवाजा उघडला. जसं घरात पाऊल ठेवलं तसं माझ्या घराचा दरवाजा कोणीतरी ठोकावला. मी पाठीमागं वळले, घराचा दरवाजा उघडला तर समोर दुसरं कोणी नाही, समोर तेच माणूस होतं. पूर्णपणे काळं कुट्ट, शरीरावर छोटंसं मांसाचा असे तुकडे लावलेले, लालबुंद डोळे, लांबसटक शेंडी आणि कितीतरी उंच. तो माझ्याकडे बघत राहिला आणि तेव्हा मला काहीच समजलं नाही. आणि तेव्हापासून माहीत नाही किती दिवस मी माझ्या घरामध्येच होते. माझ्या घराला लॉक लावलं गेलं. मी बाहेरून
म्हणजे मला काही कळालंच नाही. जेव्हा रोहन आला, त्याने मला हलवलं, त्याने मला जागी केलं, त्यावेळेस मला कळालं की माझ्यासोबत असं झालं आहे. आणि त्यावेळेस मला कळालं की मी आहे म्हणून. त्यावेळेस मला सगळं कळायला लागलं, माझे आई वडील सगळं काही. नंतर रोहनने हॉस्पिटलमध्ये आणलं, माझा विलाज केला, नंतर त्याच्या घरी आणलं. आणि मी जिथं पण जाईल तिथं तो माणूस मला दिसत होता, जिथं पण जाईल तिथं. आणि आता फक्त मी तुमच्याजवळ आले तर तो माणूस मला दिसत नाही. तर काय चमत्कार आणि काय नाही मला कळालं नाही, पण असं झालंय माझ्यासोबत. तर रायना असं सांगत होती. तर तो माणूस होता, ज्या माणसाकडं रायना गेली होती, तर तो माणूस हिला म्हणला की ते जे तामिनी घाट होतं, त्या घाटामध्ये एका माणसाने त्याच्या वाईफला मारून टाकलेलं असेल. आणि तो जो माणूस असेल तो काही भूत वगैरे झाला असेल. आणि जे ते माणूस आहे, त्या माणसाचा जो प्रकार आहे, जे भूतामध्ये प्रकार असतात ना, तो जो प्रकार आहे त्या भूताचा, तर तो रानगा भूत आहे. तो एक असा भूत आहे की जोपर्यंत त्याला आपण बळी देत नाही तोपर्यंत तो माणूस, तो भूत आपला पिछा सोडत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दिवसा त्या जागेवर जावं लागेल, ज्या जागेवर ॲक्सिडेंट झाला आहे त्या जागेवर, आणि तिथं जाऊन कोंबड्याची बळी द्यावी लागेल, कोंबड्याची किंवा बकऱ्याची, किंवा आपल्याला बकरं किंवा कोंबडं त्या जागेवर मोकळं सोडावं लागेल. तेव्हा कुठंतरी तो माणूस तुमचा पाठलाग सोडून देईल. आता तो महाराज म्हणल्याप्रमाणे एक कोंबडा घेऊन गेले आणि तिथं ते कोंबडा सोडून दिला. आणि जेव्हा तो कोंबडा सोडून दिला तेव्हापासून तो जो माणूस आहे रानगा, तो रायनाला अजिबात दिसत नव्हता. पण या सगळ्या याच्यामध्ये रायनाने आपली आई, आपले वडील, आपली बहीण हे त्या घाटामध्ये गमावले. तर रात्री बेरात्री जर आपण असं कोण्याही जाग्यावर विचार न करता जातोय, जर आजूबाजूचे लोक म्हणत असतील की तुम्ही जाऊ नका, सकाळी जा, किंवा लोक टोकत असतील, तर समजून जा की काहीतरी गडबड आहे आणि होता वस्तूवर जाणं टाळा, जाऊ नका. नाहीतर काय होईल ना, जे अपेक्षा नसेल ना तसलं काहीतरी घडण्याची शक्यता असते. तर आजची स्टोरी आपली इथं संपली. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझं इंस्टाग्राम IDचं लिंक आहे, त्यावर तुम्ही मला DM सुद्धा करू शकता. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि हां, आपल्या चॅनलवरच्या प्रत्येक स्टोऱ्या ह्या मनोरंजन म्हणूनच बघा, सिरियसली कोणी घेऊ नका. ओके. बघा, खूप लोकांना ॲडव्हेंचर करायला खूप जास्त आवडतं. आणि ॲडव्हेंचर अशा प्रकारचं की अशा ठिकाणावर जायचं की या अगोदर त्या ठिकाणावर कुणीच गेलेलं नसतं. त्या ठिकाणाचा शोध करायचा, तिथं जायचं आणि तिथं जी पण सुंदरता आहे ती सुंदरता आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायची आणि जगासमोर मांडायची की बाबा तुम्ही या ठिकाणावर या ठिकाणावर आल्याच्या नंतर तुम्हाला ही जागा दिसेल आणि या जागेवर गेल्याच्या नंतर तुम्हाला हे सुंदर दृश्य दिसेल. पण कसं आहे ना, जर तुम्ही हे काम करत असाल तर हे थोडंसं टाळायचा प्रयत्न करा. बघा, किमान तुम्ही ज्या ठिकाणावर जात आहेत ना त्या ठिकाणाबद्दल कमीत कमी 10 ते 12 लोकांना तरी माहिती असायला पाहिजे, कमीत कमी. असं ना की एकाच माणसाला माहिती आहे, त्याच माणसाने तुम्हाला सजेशन दिलं की जा तिथं लय भारी आहे, तुम्ही तिथं जाता आणि तुमच्यासोबत काहीतरी विपरीत घडतं. आता मी असं का म्हणतोय, कारण की आज जी भयकथा मी तुम्हाला सांगणार आहे ही भयकथासुद्धा तशीच आहे. बघा, अकोल्यामध्ये राहणारे 4 माणसं होते. आता ते 4ही माणसं इतके जास्त घट्ट मैत्री होती त्या 4ही जणांची एकमेकांसोबत, खूप जास्त लहानपणापासून सोबतच राहायचे. आणि आता किमान त्यांचं वय 30, 32, 33 अशा वयोगटातले वय होतं त्यांचं 4 जणांचं. तर त्यांचं कसं होतं ना की कुठं फिरायला जायचं नाही, आपलं काम, आपलं घर, आपला संसार, आपलं काम, आपलं घर, आपला संसार. पण काही वर्षाच्या अगोदरपासून त्यातील एक मुलगा तो नेहमी म्हणायचा की यार, हा अमुक फलाना गेला फिरायला, हा ढमुक फलाना गेला फिरायला, आपण कधी जायचं. आणि कसं आहे ना की मित्रांसोबत फिरायला जाण्यामध्ये जी मजा आहे ना ती एकल्यामध्ये जाण्यात मजा नाही, हे त्यांना माहिती होतं. तर मग त्यांनी काही वर्षाच्या नंतर एक प्लॅन बनवला की आपण पण जाऊयात फिरायला. मग 4घे जण एकत्र आले आणि त्यांनी प्लॅन बनवला की आपल्याला फिरायला जायचं आहे. आपली स्वतःची गाडी घ्यायची एक जणाची आणि त्या गाडीमध्ये आपण 4 जणांनी बसायचं आणि जसं आपण जवानीमध्ये म्हणजे नॉर्मली 20-22च्या वर्षामध्ये जसं जगायचं ना तशा पद्धतीनं जगायचं तिकडे गेल्याच्या नंतर आणि तशा पद्धतीनं राहायचं. पण आता यांचं कन्फ्युजन एका जागेवर होतं की बाबा आपण फिरायला तर चाललो आहे, पण नेमकं आपल्याला ठिकाणं माहिती नाही आहेत, कोणा ठिकाणावर जायचं ते. मग त्यातील एक जणांनी सजेशन दिलं की बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा खूप काही जागा आहेत ज्या जागा स्वर्गापेक्षा कमी नाही आहेत आणि त्यापैकी 70% जागा सह्याद्रीमध्ये अवेलेबल आहेत.
आणि त्या सह्याद्रीमध्ये जेव्हा आपण गेलो त्यावेळी जेव्हा त्या जागा व्हिजिट करून आपण, तर असं वाटलं की साक्षात आपण स्वर्गामध्ये गेलो आहे. कारण की आपली जे सह्याद्री आहे ती स्वर्गापेक्षा काही कमी नाही आहे. त्याच्यामध्ये अशा खूप काही ठिकाणं आहेत. तिथे गेल्याच्या नंतर ॲक्च्युली माणसाला वाटतं की भाई स्वर्ग इथंच आहे, स्वर्ग वर नाही, मेल्याच्या नंतर नाही, स्वर्ग इथंच आहे. स्वर्ग बघायचा असेल ना तर जिवंतपणे सह्याद्रीमध्ये जायचं आणि बघायचा. असं आहे आपल्या सह्याद्रीमध्ये. तर यांनी ठरवलं की चला आपण सह्याद्रीमध्ये जायचं. पण ॲक्च्युअलमध्ये यांना जे पॉईंट माहीत होते ते सगळ्या जगाला माहिती होते की हे पॉईंट आहेत, या पॉईंटवर गेल्याच्यानंतर हे सगळं काही दिसतं. पण यांना असं ॲडव्हेंचर करायचं होतं की ज्यांना ज्या गोष्टी माहिती नाही येतात त्या गोष्टी आपण बघायच्या, काहीतरी वेगळं. इतक्या दिवसाच्या नंतर आपण फिरायला जातो आहे, आपल्या आयुष्यामधली ही आपली पहिली ट्रिप आहे. या ट्रिपमध्ये फिरायला गेल्याच्यानंतर आपण काय रेग्युलर थोडी ना बघायचं आहे, लोक जे बघतात तिथं गर्द्यामध्ये थोडी ना जायचं आहे. आपल्याला अशा काही जागा बघायच्या तिथं असं एकदम प्युअर असलं पाहिजे, फक्त चौघजण असलो पाहिजे आणि मज्जा मस्ती असली पाहिजे. हा नॉर्मली आपले गडकिल्ले वगैरे ते तर बघूयाच, पण त्याच्या व्यतिरिक्त अशा खूप काही जागा आहेत ज्या आपण जागा बघूयात. पण ह्या जागा आपल्याला भेटणार कोण, देणार कोण आणि सांगणार कोण. मग त्यातील एक जणाने असा विचार केला की बाबा जिथं आपल्याला मुक्काम करायचा आहे तिथं लोकल माणसाला विचारत जाऊ आपण की बाबा इथे एखादा प्लेस आहे का जेणेकरून ते बघायला चांगलं असेल. आणि त्या हिशोबानं आपण फिरत जाऊयात. आता जायचं कसं, नाशिककडून जायचं आणि पुण्याकडून परत यायचं, असा यांचा रूट होता. आणि असं होतं की 15 ते 20 दिवसाचा यांचा प्लॅन होता. असं नाही की आज गेलं 8 दिवसाच्या नंतर परत वापस आलं, असं नाही. 15 ते 20 दिवसाचा यांचा प्लॅन होता आणि मनसोक्त फिरण्याचा यांचा विचार होता. आणि पैसाही भरपूर यांनी सोबत घेतलेला होता की हॉटेलमध्ये खायचा, मौज मजा करायची, मस्ती करायची आणि मनसोक्त आनंद घ्यायचा या निसर्गाचा. सह्याद्रीकडे निसर्ग म्हणलं की फार वेळागत लागतं. आता यांनी ठरवलं एक दिवस, त्या दिवशी हे चौघही जण निघल्याच्या नंतर यांनी जसा विचार केला होता सेम तसंच यांच्यासोबत व्हायला लागलं. गेले, विजिट केले, एखाद्या अननोन प्लेसवर गेले, तिथं विजिट केलं. इतका आनंद की यांनी असा विचार केला की आपण दरवर्षी फिरायला यायचं. गेले एक जणाच्या 30 35 हजार रुपये, पण असंच फिरायचं. आता फिरणं त्यांचं खूप भारी, हॉटेलमध्ये खाणं, चांगलं राहणं, चांगलं फिरणं, एकदम स्टँडर्ड पद्धत. त्यामुळे त्यांना पैसा जास्त लागत होता आणि त्यांच्याजवळ पैशाची काही कमीसुद्धा नव्हती. आता ते जेव्हा फिरत होते त्यावेळेस त्यांच्या प्रत्येकाच्या मनात आलं की प्रत्येक वर्षी आपण फिरायला यायचं. आणि त्यांनी ठरवलं की आपण प्रत्येक वर्षी फिरायला यायचं आहे. आता फिरता त्यांना 15 दिवस झाले होते आणि ते एका हॉटेलमध्ये थांबले होते. आता त्यांचा लास्टचा स्टॉप होता आणि त्या लास्ट स्टॉपच्या अगोदर त्यांना एखादी जागा व्हिजिट करायची होती जी की असेल इथं जवळपास चांगल्या पद्धतीची. मग त्यांनी काय केलं, हॉटेलमध्ये एक काम करणारा माणूस होता, वेटर. त्यांनी त्याला विचारलं की दादा इथं कोणती एखादी अशी प्लेस आहे का की जिथं जाऊन आम्ही बघू शकतो, भारी एक असा धबधबा वगैरे असा काही असं खतरनाक प्लेस. तो म्हणला आहे, पण तिथं जाणं थोडंसं अवघड आहे. तिथं जायला तुम्हाला थोडंसं 5 ते 6 किलोमीटर पायी जावं लागेल आणि त्याच्यानंतर तिथं गेल्याच्या नंतर जे तुम्ही प्लेस पाहसाल ना ते फार भयानक आहे आणि फार खतरनाक आहे. म्हणजे भयानक म्हणजे अशा पद्धतीचं भयानक नाही की असं डरावणं वगैरे, पण इतकं सुंदर आहे की तुम्ही गेले ना की तिथून तुम्ही निघणारच नाहीत, तुमचं मनच करणार नाही तिथून बाहेर येण्याचं. एवढं चांगलं प्लेस आहे आणि तिथं ना कोणी जास्त जात नाही. कदाचित तिथं आज एकही माणूस नसेल असं ते प्लेस असेल. आता असं ऐकल्याच्यानंतर या चौघजणांच्या डोक्यामध्ये प्लॅन आला की भाई हे पहिलं ठिकाण भेटलं जे आपल्या पूर्ण या जर्नीमध्ये, हे असं प्युअर ठिकाण आहे ज्या ठिकाणावर कचरा नाही, बुजबुज माणसं नाहीत, काय नाहीत. तर आपण तिथं 100% जाऊयात. तर यांनी त्या वेटरला विचारलं की बाबा मग रस्ता काय, कुठला आहे, काय सांग आम्हाला. त्या वेटरनं सांगितलं की इथून इकडे जा, ही इथं असा रस्ता असेल आणि इथून इकडं म्हणजे त्या ठिकाणावर तुम्ही जाऊ शकता. 5-6 किलोमीटर पैदल गेल्याच्या नंतर थोडं जंगलाच्या आत जावं लागतं. मग त्या वेटरनं सांगितल्याप्रमाणे जेवण वगैरे करून निघल्याच्या नंतर त्यांनी गाडी तिथं थांबवली, जिथं तो थांबवा म्हणला गाडी तिथं, आणि तिथून तो पायी आत जंगलामध्ये गेला. त्याच्यात गेल्याच्या नंतर त्यांनी जे व्ह्यू बघितलं ते एवढं भारी होतं की आत्तापर्यंत त्यांनी जितके पण व्ह्यू बघितले होते, धबधबे बघितले होते, त्या सगळ्या धबधब्यांपेक्षा हे खूप बेस्ट आणि बेटर धबधबा होता. आणि खूप म्हणजे असं की एकला धबधबा. त्या धबधब्यावर ना कोणता माणूस होता, ना कोणती बाई होती, ना कोणतं जनावर होतं, एकदम शांत. तिथं गेल्याच्या नंतर असं वाटत होतं की निव्वळ त्या धबधब्याचा आवाज आहे, ना दुसरा कशाचाच आवाज, ना चिमणीचा, ना पाखराचा, ना निसर्गाचा, ना कोण्या पानाचा. आता एक जणाला तिथं फार जास्त करमू लागलं, पण बाकीचे 3 जण होते ना त्यांना थोडंसं विचित्र वाटायला लागलं आणि ते विचार करायला लागले की यार इथे एवढा मोठा धबधबा आहे आणि हा कुणाच्याच नजरेमध्ये नाही आहे, इथं कुणीच नाही आहे. अरे किती सुंदर धबधबा आहे, विचित्रच गोष्ट आहे ना. आणि असंही आपण आतापर्यंत प्रत्येक धबधब्यावर गेलो तिथं जी आपली गट फिलिंग होती, जी वेगळी फिलिंग होती, ती विचित्र होती, वेगळी होती, चांगली होती. पण इथं जसं आलो इथली फिलिंगच वेगळी आहे, कसं विचित्र असं वाटते हे ना. बाकीच्या 3 जणांना, 1 जणाला फार चांगलं वाटतं, पण बाकीच्या 3 जणाला असं वाटतंय की ही फिलिंग फार विचित्र आहे.
म्हणजे होतीच विचित्र सुद्धा त्यांना फिलिंग. त्यांना असं वाटत होतं की एकदम स्मशान शांतता आहे. बघा, स्मशानभूमीमध्ये जर एखादं प्रेत जळत असेल तर त्या प्रेताचा जो जळण्याचा आवाज आहे ना तोच ऐकू येतो. तिथं जास्त काही आवाज ऐकू येत नाही, एकदम शांतता असते आणि त्या प्रेताचाच आवाज ऐकू येतो ना तशा प्रकारचं. आणि इथं सुद्धा तसंच होतं. निव्वळ त्या धबधब्याचा आवाज येत होता, वरून खाली पाणी पडत होतं, त्या धबधब्याचा आवाज येत होता आणि बाकी कशाचाच आवाज येत नव्हता. ना पाखराचा, ना कोणा चिमणीचा, ना कोणा पक्ष्याचा, ना कोणा जनावराचा, नाही वाऱ्याचा सुद्धा. आता झाडांची पानं हलत आहेत, थोडा थोडा आवाज तुम्हाला सुद्धा येत असेल, असा सुद्धा आवाज त्या जाग्यावर येत नव्हता. आणि हालाकी आजूबाजूला एवढी गच्च झाडी होती, त्या झाडीच्या हिशोबाने आवाज खूप जास्त यायला पाहिजे होता, पण तिथं आवाज येत नव्हता. आणि हीच यांना विचित्र गोष्ट वाटत होती. आणि यांना असंही वाटत होतं की थोडी भीती. बघा, माणसाला काही जर वाईट व्हायचं असेल आणि वाईट काही असेल समोरच्या माणसाच्या मनामध्ये, तर या माणसाच्या मनामध्ये थोडंसं विचित्रपणा येतो, याला थोडीशी भीती वाटते की काहीतरी गडबड आहे या. तसं त्या तिघा जणांच्या मनामध्ये वाटत होतं की तर काहीतरी गडबड आहे. तरी पण तो जो एक जण आहे तो खूपच असा हे झाला होता की यार किती भारी आहे, असं मी या अगोदर कधीही बघितलं नाही. फटाफट त्याने कपडे काढून तो त्या धबधब्यामध्ये गेला एन्जॉय करण्यासाठी. तिथं गेल्याच्यानंतर तो मधातून म्हणतोय, तुम्ही एकदा येऊन तर बघा कसं आहे, तुम्ही एकदा येऊन तर बघा, तुम्ही फक्त एकदा पाऊल टाका. मग हे तिघंजण एकमेकाच्या तोंडाकडे बघतात, इकडे तिकडे बघतात, विचार करतात आणि म्हणतात की यार इतक्या दूर आपण 5 किलोमीटर चालत आलो आहे, इथून आता वापस जायचं कशाला. आणि असंही नवीन जागा आहे, इथं कोणी नाही आहे, त्यामुळे अशी फील येत असेल ओशाळल्यासारखे. एकदा का मधात एन्जॉय करायला लागलो ना तर काय वाटणार नाही. मग यांनी आपले कपडे काढले आणि त्या धबधब्यामध्ये खाली त्या उतरले, जिथं पाणी साचतं ना तिथं गेल्याच्या नंतर त्यांना फार चांगलं वाटायला लागलं, फार एन्जॉय करायला लागलं. एवढा जास्त एन्जॉय की त्यांनी या अगोदर कधी त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढा एन्जॉय केलाच नाही. चौघही जण एवढे खुश, एवढे हॅपी की त्यांना काही सुधरतच नव्हतं. त्यांना फक्त मजा, मौज, मस्ती आणि फुल एन्जॉय असला प्रकार त्यांचा चालू होता. एवढा भारी की अहो ते एकमेकांना म्हणायचे की यार आपण या धबधब्यावर अगोदर का नाही आलो, हे इतका चांगला धबधबा आहे आणि इतका भारी धबधबा, या धबधब्यावर कोणी काय येत नाही, एवढे लोक आहेत. एकमेकांना असं बोलायचे, खेळायचे, नाचायचे आणि अचानक त्यांच्या कानावर एक आवाज येतो, ऐ अरे पोरांनो. हे इकडे तिकडे बघायला लागले, आईच्या गावात कोण हाक मारतंय आपल्याला. पुन्हा आवाज येतो, अरे पोरांनो, अरे काय करताय रे तिकडं. मग यांच्या डोळ्यावर एक छोटासा असा प्रकाश चमकल्यासारखा झाला आणि तो जेव्हा प्रकाश चमकल्यासारखा झाला त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पूर्ण. हे झपाझप धबधब्याच्या बाहेर आले, कारण यांच्यासोबत आता एक अशी गोष्ट झाली होती जी गोष्ट तुम्ही पण विचार करू शकत नाहीत. डायरेक्ट अंधार, डायरेक्ट रात्र. आणि वर बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की मध्यरात्र आहे आणि दुरून कोणीतरी बॅटरी दाबतं यांच्याकडे आणि ते दुरून आवाज देते की ए पोरो, अरे काय करताय तुम्ही इथं एवढ्या रात्री, हा चला बाहेर निघा, इथं काय करताय, जीव गमवायचा काय तुम्हाला, येडे आहेत तुम्ही. हे चुपचाप एकमेकाच्या तोंडाकडे बघून त्या माणसाकडे बघतायत. बघता तो माणूस जवळ आला आणि यांना विचारायला लागला, कुठलं रे तुम्ही आणि तुम्ही एवढ्या रात्री या जागेवर करताय काय, तुम्ही काय पागल बिगल झालात काय, मरायचंय का तुम्हाला, रात्रीच याच्यामध्ये घुसलेत, हा काय किडा बिडा सरप बिरप चावला बिवला तर करायचं काय. अरे तुमचे मायबाप, तुम्ही कोण्या गावचे अरे. आता हे चौघे जण गप्प शांत, हे एकमेकाच्या तोंडाकडे बघतायत. हे साला यांच्यातच कन्फ्यूज. अरे आपण अर्धा घंटा झाले आपण धबधब्यामध्ये उतरलो होतो, पूर्ण दिवस होता पडलेला, सकाळचे 11 साडे11 वाजलेले होते आणि अचानक अंधार, रात्र, एवढी रात्र. आणि हा माणूस कोण जो आपल्याला बोलतोय, यांना खरं पडतच नाही. यांना वाटतं की आपल्यासोबत नेमकं व्हायला काय. एकमेकांना चिमटे घेत आहेत आणि त्यातला एक जण म्हणतो त्या माणसाला, अहो काका, अहो काय झालं आम्हाला कळालंच नाही हो, आम्ही इथं दुपारी आलो होतो आणि एवढा वेळ झालाच कसा. आता तो माणूस म्हणतो, अरे हो ना, मग तुम्ही दुपारी या धबधब्यामध्ये आला होता, तिथं बसला होतात, तर आता रात्र झाली ना, बाहेर निघा ना, आता बस झालं ना. तो म्हणतो नाही हो, आम्ही अर्धाच घंटा झाली मधात आलोय. तो माणूस म्हणतो, माझ्या डोक्यात काय मेंदू पडलाय काय, किडे खाऊन पडलेला मेंदू पडलाय, किडे लागलेला. तो माणूस यांना असा म्हणतो, अरे जरा तुमच्या शरीराकडे बघा रे, तुमचं कातडं गळून पडायच्या मार्गावर लागलंय आणि तुम्ही म्हणता की तुम्ही आता अर्धा घंटाच गेलो. त्या माणसानं असं बोलल्याच्या नंतर हे सगळेजण आपल्या शरीराकडे बघतात आणि खरंच त्यांच्या शरीरावरची जी त्वचा आहे ना ती पूर्णपणे अशी शिडबितळ झाली होती. असं वाटत होतं की अजून घंटा दीड घंटा जर त्याच्यामध्ये उभे राहिले असते, खेळत बसले असते, तर त्यांची त्वचासुद्धा अशी सालपाटायला निघली असते. बघा तुम्ही पाण्यामध्ये जास्त वेळ हात ठेवा, त्याचा थोडासा शिडबितळ झाल्यासारखा होतो. तर हे सकाळपासून अर्ध्या रात्रीपर्यंत म्हणजे 12 घंटे टोटल त्या पाण्यामध्ये होते आणि पाण्यामध्ये खेळत होते. तर यांचं शरीर कसं झालं असेल विचार करा. ते पाहिल्याच्या नंतर चौघही जण शॉक, आपल्या डोक्याला हात लावतात, अरे बापरे हे काय झालं आपल्यासोबत.
तो माणूस यांच्यावर धावतो. अरे तुम्ही पागल का काय रे बाबा, तुम्ही मरायच्या वाटेवर आहात का, तुम्हाला मरायचं आहे का, इथे येऊन बसलात आणि एवढ्या रात्री तुम्हाला कसं कळालं नाही रात्र झाली म्हणून. यातला एक जण म्हणतो, अहो काका खरंच कळालं नाही आम्हाला, आता काय करावं आम्ही. तो माणूस म्हणला की ठीक आहे चला सोडा, घाला कपडे गिपडे घाला आणि त्या जवळच माझा आखाडा आहे, त्या आखाड्यावर चला. मग यांच्यासोबत हे चौघेजण जातात. आता यांना फार एवढी कडाक्याची थंडी वाजायला लागते की खूप भयानक, अशा कडकड 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 सगळे शरीर हालतात यांची. आता एक साहजिक आहे ना, एवढं मोठं जर वेळ तुम्ही पाण्यामध्ये राहिला तर तुम्हाला थंडी वाजणं साहजिकच आहे. तर तशा प्रकारे यांनासुद्धा थंडी वाजत होती आणि ही त्या माणसाला दिसतसुद्धा होती. तो माणूस आखाड्यावर जातो, आपलं सामान वगैरे ठेवतो, दुधाची कॅटली असते ती तिथे ठेवतो, शेकोटीसाठी झोपड्यामधले लाकडं बाहेर आणतो, त्यांची शेकोटी करतो आणि त्या चौघजणांना म्हणतो, बघा इथं जरासा शेका तुम्ही, शेकणं झाल्याच्या नंतर तुम्हाला थोडं बरं वाटेल, अंगामधली जेव्हा थंडी बाहेर जाईल ना त्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटेल आणि ज्यावेळेस तुम्हाला चांगलं वाटलं त्यावेळेस मी तुम्हाला पोते देतो, तेव्हा मग तुम्ही त्या पोत्यावर झोपी जा. माझ्यापाशी काही दुसरे आथुरणं पांघरुणं नाही आहेत, मी माझ्या बाजावर झोपी जातो. मग हा माणूस झोपड्यामध्ये जातो, गाईंना चारा टाकतो, थोडंसं काम करतो, यांची तोरक थंडी जाते, यांच्यापाशी एक एक पोता तो आणून देतो आणि त्यांना म्हणतो की या शेकोटीच्याच भोवती झोपी जा, म्हणजे तुम्हाला थंडी बी जास्त वाजणार नाही, चांगलं बरं बी वाटेल आणि झोप बी चांगली आहे. ते म्हणले चौघजण, हां ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, आम्ही या शेकोटीच्या अवतीभोवती बसतो आणि झोपी जातो. हा मग त्याच्या बाजावर जाऊन झोपतो. आता या माणसाची डेली रुटीन अशी होती की सकाळी उठायचं 4:30-5 वाजता, दूध काढायचं, दूध घेऊन घराकडे जायचं, संध्याकाळी परत शेताकडे यायचं, परत झोपी जायचं, म्हणजे जागल करण्यासाठी हा माणूस येत होता. रोजच्या प्रमाणात तोही झोपी गेला आणि चौघही जण त्याच्या शेकोटीपाशी झोपी गेले. आता झोपी गेल्याच्या नंतर तो माणूस रोजच्या प्रमाणात 5 वाजता उठला, आपल्या गाईचं दूध काढलं आणि यांना उठवण्यासाठी यांच्याकडे गेला, पण त्या जागेवर कुणीच नव्हतं, सगळं प्लेन क्लिअर. त्या शेकोटीच्या अवतीभोवती फक्त 4 पोते पडलेले होते. आता हा कन्फ्यूज साला, इतक्या रात्री गेले तरी कुठं. पहिलेच तर 10:30-11 वाजता यांना मी तिथून आणले आणि लगेच 5च्या अगोदर गेले पण उठून. आता याला त्यावेळेस तसं वाटलं की ते गेले असतील उठून म्हणून. मग हा आपली दुधाची कॅटली घेतो आणि आपल्या रस्त्यानं आपल्या घराकडे निघतो. आता निघता निघता त्याचा जो रस्ता आहे तो त्याच्या धबधब्यापासूनच जाणारा रस्ता होता. तो धबधब्यापाशी जातो. आता याला ते सगळं काम, दूध काढणं हे करणं, 6-6:30 वाजले होते, 1-1.5 घंटा लागलेला होता. तर आपली कॅटली घेऊन जात असतो. असं दिवस निघलेला असतो, थोडासा उजेड पडलेला असतो. 6-6:30 वाजता बघा थोडंसं तांबडस पडतं, तशा प्रकारचा उजेड निघलेला होता. हा मग तिथून जात असतो. याचं लक्ष त्या धबधब्यावर पडतं. तिथं 4-5 पोलीसवाले होते, काही माणसं होती उभी. हा तिथं उभं राहून बघतो थोडंसं, तर याला थोडंसं विचित्र वाटतं. हा खाली उतरतो आणि त्या धबधब्यापाशी जातो आणि एका पोलीसवाल्याला विचारतो की अहो दादा काय झालं. तो पोलीसवाला म्हणतो की अहो इथं काही पोरं वारले, त्यांचे मृतदेह आम्ही बाहेर काढतोय. हा म्हणतो काय गोष्ट करताय. आणि हा तिथल्या तिथं म्हणतोय बरं झालं भाई मी त्या 4 जणाला वाचवले, नाही तर ते 4 जण मेले असते. हा जरासा समोर जातो, बघतो. याला बघितल्या घामाला, याच्या अंगात अशी चरचरी पळाली, याच्या हातपायचं लटलट कापायला लागले आणि हा पटकर खाली बसला आणि डोक्याला हात लावला याने. आता असं केल्याच्या नंतर ते जे पोलीसवाला आहे तो तिथं आला, म्हणला तुम्ही यांना ओळखता का. हा म्हणला की हो. ते म्हणता तुमचं कोण आहे. हा म्हणतो की माझं कोणीच नाही. मग तुम्ही कसे ओळखता याला. तो म्हणतो की अरे काल संध्याकाळी माझ्यासोबतच होते. आता तो पोलीसवाला म्हणतो काही येडाबिडा झाला काय, 2 दिवसाच्या अगोदर यांचं डेट झालेली, हे 2 दिवसाच्या अगोदर मेलेले आहेत आणि काल संध्याकाळी तुझ्यासोबत तुझ्या आकड्यावर होते काय मूर्ख पण होतं काय मला. आता तर पुन्हा याला घाम जास्त. याला वाटलं की 2 दिवसाच्या अगोदर हा पोलीसवाला म्हणतो की हे मेले, तर काल संध्याकाळीच माझ्यासोबत होते, शेकले, माझ्यासोबत बसले, माझ्या हांड्यातलं पाणी पिलं यांनी, आणि असे कसे मेले 2 दिवसाच्या अगोदर. आता तिचं जे डॉक्टर होते ते डॉक्टर पण म्हणायला लागले बाबा 2 दिवसाच्या अगोदर यांचा मृतदेह इथं पडलेला आहे आणि ते किती खराब झालेले तुम्ही बघूही शकता. आणि त्यांनी जेव्हा बघितलं त्यावेळेस अर्ध मासोळ्याने ते मृतदेह त्यांची खाल्लेली होती आणि अर्धेच ओळखू येत होते. चेहरे होते थोडेसे खालचे, असं अर्ध खाल्लेलं होतं असं पूर्णपणे, आणि पूर्ण पाणी गहाण झालेलं होतं, वास येत होतं त्यांच्या मृतदेहामधून. असं बघितल्याच्या नंतर हा पूर्णपणे कन्फ्यूज, आईच्या गावात हे झालं काय माझ्यासोबत. आता याला 100% वाटायला लागलं की माझ्यासोबत खूप मोठा भयानक प्रकार झाला आहे आणि ते 4 जण दुसरं कोणी त्यांची आत्मा होती माझ्यासोबत आलेली. आणि खरंच तसंच होतं, त्यांची आत्मा ह्याच्यासोबत गेलेली होती. आता ते पोलीसवाले म्हणतात की तुम्ही काय मला काय गांजा पिऊन बोलताय काय. तर म्हणतो की मी गांजा पिऊन बोलत नाही आहे, मी स्वतः यांना काल संध्याकाळी माझ्यासोबत घेऊन गेलो, यांच्यावर धावलो मी 11-11:30 वाजता यांना मी सोबत घेऊन गेलो आणि गेल्याच्या नंतर यांना मी माझ्या झोपड्यामधले 4 पोते आणून दिले, यांना त्या पोत्यांवर झोपायला लावलं आणि सकाळी उठून बघतो तर तिथं नव्हते, पोतेच तिथं होते. मग पोलिसांना वाटलं की हा घुमवतोय. ते म्हणले की चाल तुझ्या आखाड्यावर, आम्हाला दाखव कोणते पोते दिल ते, तू काय दिल तर एकदा आम्हाला बघू दे. पोलीसवाले त्यांच्यासोबत जातात, बघतात तर खरंच तिथं 4 पोते होते, शेकोटी होती
आणि हा माझ्यावर म्हणजे यानं सगळं सांगितलं की मी इथं झोपलेला होतो, ही इथं होते आणि मग नंतर 5 वाजता उठलो त्यावेळेस हे नव्हते. मग पोलीस पण कन्फ्यूज झाले की यार खरंच की. मग यांना म्हणायला लागले की अरे दुसरं कोणी असेल, कन्फर्म सांग की हेच होते म्हणून. तो म्हणला की साहेब हेच होते, मी माझ्या स्वतः डोळ्यांनी पाहिले, मी प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघितलं, शेकोटी होती त्यावेळेस, मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर बॅटरी दाबून बघितली, हेच होते. आता सगळेजण कन्फ्यूज की असं कसं होऊ शकतं, पण असं झालं. तो माणूस घरी येतो, घरी आल्याच्या नंतर आपल्या बायकोला, आपल्या पोरांना सांगतो की माझ्यासोबत असं काय झालं म्हणून. तर त्या गावामध्ये एक बुजुर्ग होता, तो म्हणला की प्रत्येक 15 वर्षाला या धबधब्याच्या जाग्यावर कुणी ना कुणीतरी मरतंय सजीव. मग ते जनावर असेल, एखादा पक्षी असेल किंवा एखादं माणूस असेल, याच्या जागेवर मरतं म्हणजे मरतं 15 वर्षामध्ये. काय कानो सुरुवातीपासून जेव्हापासून हा धबधबा निर्माण झालेला आहे तेव्हापासून इथं असंच नाही. असंही नाही की हा धबधबा या कारणामुळे निर्माण झाला आहे, हा निर्माणही कसा झाला हेही कोणाला माहिती नाही. अचानक आमच्या काळामध्ये सुद्धा 1-2 माणसं मेलेली आहेत, त्याच्यानंतर पण 1-2 माणसं मेलेली आहेत आणि आता 4 माणसं. परत 15 वर्षाच्या नंतर परत कोणी ना कोणी इथं मारणारच, हे 100%. कारण की तो धबधबा पूर्णपणे श्रापित आहे. त्या धबधब्याच्या पाण्यामध्ये एकदा का माणूस गेला, तो एवढा मोहून जातो की त्याला कळत नाही की वेळ किती झाली आणि किती नाही. तो त्या धबधब्यामध्ये एवढा आनंदी होतो, त्याला असं वाटतं की मी साक्षात स्वर्गामध्येच आहे, आता संपलं सगळं. आणि तो स्वर्गामध्ये जातोच, तो तिथं राहत नाही. आणि तू बघ ना, तू तिथं जा बस, तुला विचित्र फील येईल. जशी स्मशानभूमीमध्ये फिलिंग येते ना, तसल्या प्रकारची स्मशानभूमीमध्ये फील येतं, तशाच प्रकारचं त्या धबधब्यावर फील येतं. आता त्या गावातल्या माणसाचं असं ऐकल्याच्या नंतर तो माणूस म्हणला की हां यार, हे मी बघितलं आहे आणि ते तरी बरं, मी तिथं जास्त जात नाही. त्याला कळालं नाही, तो तेव्हापासून जागेवर जाणं बंद केलं त्यानं की नको बाबा, असं काही होऊ शकतं. तर त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलो होतो, जर तुम्हाला अशी आवड आहे की अशा ठिकाणावर जायचं ज्या ठिकाणावर कोणी जात नाही, कोणाला जास्त माहिती नाही, त्या ठिकाणावर जाण्याचं टाळा. कमीत कमी ते ठिकाण 10 ते 12 लोकांना माहीत असलं पाहिजे आणि ते 10 ते 12 लोक ते ठिकाण पाहून आलेले वापस असले पाहिजे. नाहीतर तुम्ही जासाल तिकडंच गायब होसाल, तुमचा मेळच नाही लागणार की तुम्ही कुठं गेलायत आणि काय. तर ही होती आजची भयकथा. आजची भयकथा आपण इथं संपवूयात. भयकथा तर फार चांगली होती आणि फार लांबणीची होती, फार भारी होती, पण जरा सेटअप वगैरे थोडासा वेगळा आहे, त्यामुळं जरासं कारभार बिचकला आहे आणि थोडंसं वातावरणही वेगळं आहे. घरी महालक्ष्मी असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम आली, तर घरामध्ये थोडीशी जागा कमी होती, त्यामुळं मी इकडं बाहेर आलो शेतामध्ये आणि थोडंसं इकडं सेटअप करून रेकॉर्ड करते. फाटी बघा फारी आहे, मस्त झाड आहे, झाडाच्या पानं आहेत तुमच्यासाठी यार. कसं आहे ना, स्टोरी मी प्रत्येक दिवशी घेऊन येतो, पण प्रतिसाद पण तसा द्या यार. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. मंडळी बघा, कधी कधी ना माणसासोबत काही घटना अशा होतात आणि अशा ठिकाणी होतात की माणूस त्याचा विचारही करू शकत नाही. बघा, तुम्हाला जर कधी पण तुमच्या गल्लीमध्ये असो किंवा इतर कोण्याही गल्लीमध्ये असो, किंवा असं वाटत असेल की बाबा ही माझी रेग्युलर गल्ली आहे, माझा ओळखीचा रस्ता आहे, पण त्या जाग्यावर अचानक रात्री 12च्या नंतर जर तुम्हाला काही विचित्र गोष्टी वाटत असतील ना, तर तुम्ही तिथून लवकर निघून जा, नाहीतर तुमच्यासोबत फार भयानक प्रकार होऊ शकतो. बघा, विचित्र गोष्टी म्हणजे अशा की एखादी अशी वस्तू जी त्या गल्लीमध्ये रेग्युलरली दिसत नाही, किंवा एखादी अशी स्त्री जी त्या रेग्युलर गल्लीमध्ये राहत सुद्धा नाही. आता बघा, विचित्र म्हणजे आता कसं, एखादी स्त्री दिसली तर असं नाही की ती विचित्र आहे म्हणून. त्या स्त्रीचा आकार, ती स्त्री दिसते कशी, चालते कशी, यावर सुद्धा अवलंबून असतं. आता तुमची रेग्युलर गल्ली आहे, तुम्ही त्या गल्लीमधून येताय, जाताय, फिरताय, तुम्हाला माहिती आहे की या गल्लीमध्ये कधी काहीच होऊ शकत नाही, पण अचानक जर त्या गल्लीमध्ये कुणी असं आलं की त्याची हाईट कमीत कमी 8 ते 9 फूट आहे, एकदम सडपातळ, केस लांबसटक, आणि ती एकदम हळूहळू तुमच्याकडे चलत येते आणि हसतीये, तुमच्याकडे चलत येते आणि हसतीये. तिचा चेहरा पूर्णपणे नॉर्मल माणसासारखा असतो, फक्त तिची जी स्माईल असते ती खूप मोठी असते, आणि तिची ती स्माईल बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये जी भीती निर्माण होते ना, खूप भयानक पद्धतीने. आणि आज तीच एक स्टोरी आपल्याजवळ आलेली आहे, जी की मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा, एक अभिषेक नावाचा मुलगा होता. तो
याच्यामध्ये राहत होता आपल्या नागपूरमध्ये. आता तो ना त्याच्या मित्रासोबत नेहमी बाहेर फिरायचा. त्याच्यापाशी एक मोठी गाडी होती, म्हणजे 2 व्हीलर पण मोठी होती, थोडीशी महागडी गाडी होती. म्हणतात ना ते 4-5 लाख रुपयापर्यंतची कोणती गाडी आहे, रॉयल इन्फिनिटची काय म्हणतात तर त्या गाडीला GT हां सॉरी, त्याच्याकडे GT गाडी होती आणि त्याला ती गाडी फार जास्त आवडायची. आणि त्याला नेहमी असं आवडायचं की बाबा या गाडीवर आपण जायचं, राईड करायची आणि यायचं, जायचं, राईड करायची आणि यायचं, असं त्याचं मन. दिवसभर त्याला असं राईड करू वाटत होतं. पण तो जास्त काही लांब टूरवर सुद्धा जात नव्हता, तिथं त्या शहरामध्ये तो फिरत होता. तर तो ज्या गल्लीमध्ये राहत होता तिथले माणसं रात्री 11-11:30 वाजेपर्यंत झोपत नव्हते. आता ती जी गल्ली आहे ती निव्वळ अशी वाटत होती की एकदम खेडा असल्यासारखं. पण शहरामध्ये कसं ना, माणसं लवकर झोपत नाहीत, खेड्यामध्ये लवकर झोपतात, फक्त एवढा फरक असतो. आणि जे खेड्यामधले माणसं असतात एकमेकांना जीव लावतात, तसं शहरामधले लावत नव्हते. पण याची जी गल्ली होती ती एकदम डिफरंट होती. पूर्ण नागपूरमध्ये आहे की त्या गल्लीमध्ये एकमेकांना ते लोक जीव लावतात, एकमेकांच्या सणामध्ये मिसळतात, एकमेकांच्या सणाला एकमेकांना शुभेच्छा देतात, करू लागतात आणि खूप काही असं की जे आनंद वाटतात एकमेकांसोबत, अशा प्रकारची ती गल्ली होती. आता जो अभिषेक आहे त्याला आदत होती की रात्री 12-12:30 वाजेपर्यंत बाहेर फिरायचं, नंतर घरी यायचं, जेवायचं आणि झोपायचं, अशा प्रकारची त्याची आदत होती. त्याच्यासोबत मित्र जे होते ते सुद्धा त्याच्याच प्रकारचे होते आणि मित्र ते पण रायडरच होते. त्यांच्यापाशी पण KTM होती, पल्सर होती, अशा प्रकारच्या गाड्या त्यांच्यापाशी होत्या. आता जो अभिषेक आहे तो रोजच्या प्रमाणे आजही बाहेर फिरण्यासाठी गेला. पण यावेळी जेव्हा तो बाहेर फिरण्यासाठी गेला त्यावेळेस ते नागपूरच्या बाहेर एक छोटंसं खेडं होतं, त्या खेड्यामध्ये गेले आणि त्या खेड्यामध्ये फिरले, आजूबाजूचा परिसर बघितला. आणि ज्यावेळेस परत येणार होते त्यावेळेस त्यांना रोडवर एक विचित्र वस्तू दिसली आणि जो अभिषेक आहे तो त्या वस्तूकडे बघून नजरअंदाज केला, म्हणजे त्यानं दुर्लक्ष केलं आणि त्या वस्तूला त्याने लात मारली. आता ती वस्तू होती एक गाठुडं बांधलेलं होतं आणि एका झाडाला लटकवलेलं होतं. तर अभिषेकनं आणि त्याच्या मित्रांनी बघितलं की झाडाला एक गाठुडं लटकवलेलं आहे, याच्यामध्ये काय असू शकतं. हे चौघही जण उतरले, तिथं गेले, झाडाचं ते गाठोडं खोललं तर त्याच्यामध्ये एक नारळ होतं आणि मेंढराचे केस होते आणि त्या केसांवर गुलाल टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये वाळलेल्या 1.5 मिरची होती, म्हणजे एक पूर्ण मिरची आणि एक अर्धी मिरची, थोड्याशा लवंगा होत्या आणि त्या जे लवंगा होत्या त्या अशा दोऱ्यामध्ये ओवलेल्या होत्या आणि ते सगळे एका जागेवर बांधलेलं होतं आणि काळ्या कपड्यामध्ये बांधून एका झाडाला बांधलेलं होतं. आता त्याच्यावर यांचं लक्ष गेलं, त्यांनी ते उतरवलं खाली, सोडून बघितलं त्याच्यामध्ये हे सगळं. आता याच्यासोबत जे बाकीचे 3 जण होते त्यांना भीती वाटायला लागली की भाई हे काय आहे, म्हणजे थोडासा विचित्र प्रकार आहे ना, तर यांना भीती वाटायला लागली. आता जो अभिषेक आहे त्याला भीती वाटत नव्हती. त्याने काय केलं, त्याने या 3 जणांवर थोडासा धावला, म्हणला काय रे मायला, तुम्ही एवढे माणसासारखे माणसं आहात आणि तुम्ही या छोट्याशा गोष्टीकडं बघून भीतायत. अरे असलं काही नसतं रे, या फक्त काल्पनिक गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना जर आपण भीत राहिलो तर आपण पुढं कधी जाणार आणि आपण म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रगती करणार कसे. आपण जर आत्तासुद्धा अंधश्रद्धेमध्ये विश्वास ठेवत राहिला तर आपले चांगल्या पद्धतीने विकास नाही होणार ना. आणि तुम्ही या गोष्टीवर विश्वास करताय, अरे काहीच होत नाही. आता सगळेजण भ्यायला लागले, भाई जसं सोडले तसं बांधून ठेवून दे, पहिले तर सोडायलाच नव्हतं पाहिजे होतं. आता ते सोडलं सुद्धा अभिषेकच्या म्हणण्यावर. अभिषेक असाच फोर्स करू लागला, रे बघा सोडून, जर काय किमतीवान वस्तू असली असती तर आपलाच फायदा होईल म्हणून. आणि त्याचे मित्र त्याला म्हणत होते, अरे नको रे भाई, काही वेगळं असू शकते. आणि त्यांचे मित्र जसे म्हणत होते तसंच घडलं, याच्यामध्ये काहीतरी वेगळं त्यांना दिसलं. पण अभिषेक मानत नव्हता. अभिषेक त्यांना प्रूफ करून दाखवतो की असलं काहीच नाही. आता त्याचे मित्र त्याला म्हणतायत की बाबा ही गोष्ट ना एकदम झटपट दाखवत नाही रिझल्ट, या गोष्टीमध्ये थोडासा वेळ लागतो आणि ज्यांनी पण हे केलं तू जर या गोष्टीसोबत काही खेळला बिळला तर तुझ्यासोबत सुद्धा वाईट होऊ शकतं. पण अभिषेक मानायला तयार नव्हता. अभिषेक म्हणलं की रे हम खडे तो डायरेक्ट शेर से भिडे, असला अभिषेकचा प्रकार होता. तर अभिषेक त्यांच्या समोर त्या गठुड्याला लाथ मारतो आणि ते गठुडं रोडच्या साईडला असं फेकून देतो, म्हणजे लातनच फेकून देतो. गाडीवर बसतात, घराकडे येतात. घराकडे आल्याच्या नंतर आता संध्याकाळचे 4-4:30 वाजलेले असतात. जेवण वगैरे करतात आणि चौघही जण परत एकत्र येतात आणि परत आपल्या गल्लीच्या बाहेर म्हणजे नागपूरमध्ये फिरण्यासाठी आपल्या गाडीवर निघून जातात. आता रात्रीचे 12 वाजले होते आणि 12 वाजता हे चौघही जण आले होते. आता जे अभिषेकचं घर होतं ना ते गल्लीमध्ये सगळ्यात शेवटला घर होतं आणि जे बाकीचे 3 जण होते त्यांचं घर अलीकडचंच होतं. येता येता प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये गेला आणि आता जो अभिषेक आहे तो त्याच्या घरापाशी गेला. आता जो अभिषेक आहे त्याचं घर जे होतं ते थोडंसं छोटं होतं आणि त्याच्या घरामध्ये त्याची गाडी लावायला जागा नव्हती आणि त्याची गाडी जरा दुसऱ्या जागेवर लावायची, मध्ये अशी गल्ली
अभिषेकचं घर इकडच्या बाजूनं आणि अभिषेकची जी दुसरी जागा आहे गाडी लावण्याची ती इकडच्या बाजूनं होती. अभिषेकची जागा होती, शेड वगैरे होतं, त्या शेडमध्ये तो गाडी लावायचा, पण ते रोडच्या इकडच्या साईडला आणि अभिषेक ज्या घरामध्ये राहत होता ते घर इकडच्या साईडला होतं. अभिषेक जातो, दरवाजा उघडतो, आपली गाडी आपल्या शेडमध्ये लावतो, दरवाजा बंद करतो आणि बाहेर येतो. जेच त्याच्या घराचा तो दरवाजा उघडणार की त्याच्या कानावर आवाज येतो, अभिषेक शांत बसतो. आता इमॅजिनेशन करा, तुम्ही इमॅजिनेशन करा किती भीती भयानक असते बघा. रात्रीचे 12 वाजून गेलेत, तुम्ही तुमच्या गल्लीमध्ये आहात, गल्लीमध्ये कुणीच नाहीये, एकदम सुनसान गल्ली, सगळीकडे अंधार, कुत्रं सुद्धा भुकत नाहीये, फक्त किरकिऱ्यांचा आवाज येतो, कुर्र 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 असल्या प्रकारचा आवाज येतो. आणि तुम्ही तुमच्या घरापाशी जाता आणि तुमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करता, तेवढा तुमच्या कानावर आवाज येतो आणि तो आवाज तुम्हाला ऐकू येतो की ॲक्च्युली त्या आवाजाने काय म्हणलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटेल? तुमच्या आसपास कुणीही नाही, अर्धी रात्र झाली, गल्ली सुनसान आहे, कसं वाटेल? कसं काळीच धडधड करल ना. सेम तशा प्रकारे अभिषेकचं व्हायला लागलं. काळीच एकदम धडधड व्हायला लागलं. त्याला कळत नव्हतं की नेमकं व्हायलंय काय, हे आवाज कुणाचा आहे. तो पाठीमागं वळून बघतो, तो दूरपर्यंत गल्लीमध्ये कुणी नव्हतं. आता त्या गल्लीमध्ये लाईट होते प्रत्येक ठिकाणावर, जे MIDCमध्ये लाईट असतात ना तशा प्रकारचे त्या गल्लीमध्ये सुद्धा खांब्यावर लाईट लावलेले होते. आता अभिषेक आहे, त्याला थोडंसं विचित्र वाटलं. अभिषेक परत दरवाजाची कोंडी उघडतो आणि दरवाजा आत ढकलतो. जसा त्याने दरवाजा आत ढकलला तसं त्याच्या कानावर एक टवदार आवाज आला, अभिषेक. तो एकदम स्तब्ध झाला आणि तो आवाज एका स्त्रीचा आवाज होता. तो एवढा स्तब्ध झाला की तो कन्फ्यूज झाला की एवढ्या रात्री मला हाक मारलीच कुणा, आणि ते पण एका स्त्रीने. तो एका जागेवर थांबला आणि तो ज्या जाग्यावर थांबला ना त्या जाग्यावर त्याला आवाज ऐकू येऊ लागला, कुणीतरी चलत त्याच्याकडे येतोय. आता बघा, नॉर्मली जर शांतता असेल, आपण जर एका जागेवर थांबलेलो असेल तर नॉर्मली जर कोणी चलत जरी आपल्या जवळून गेलं तरी आपल्याला कळतं की आपल्या जवळून कोणीतरी चलत गेलंय म्हणून. तसं अभिषेकला जाणवलं की याच्यापाशी कोणीतरी येतंय म्हणून. अभिषेक थांबलेला होता. अचानक ती जे आवाज आहे याच्यापाशी येण्याचा, तो डायरेक्ट याच्या पाठीमागे येऊन थांबला. याच्या अंगाला पूर्णपणे घाम सुटला, याचं अंग पूर्ण चळचळ कापायला लागलं, याच्या चेहऱ्यावर पूर्ण घाम यायला लागला. हटाळी असते, हटाळीहून त्याच्या घामाचा थेंब गळायला लागला. तेवढं त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवतं. हात ठेवल्याच्या नंतर हा विचार करतो की आज मी मेलो, आज मी राहत नाही, आज माझा जीव गेला. तेवढ्यात परत त्याच्या कानावर आवाज आला ओरडण्याचा आणि तो जो हात आहे तो अचानक गायब झाला. तो घसर मागं बघतो, तो कोणीच नसतं, पण एक ओरडण्याचा आवाज येतो, असा की अरे बापरे बापरे असल्या प्रकारचा आवाज. आणि ते आवाज असा की समजा दमत पळत म्हणतो ना, अरे बापरे अशा प्रकारचा आवाज त्याच्या कानावर आला. तो बाहेर येऊन बघतो तर एक छोटीशी मुलगी, म्हणजे किमान त्याच्याच हाईटची होती आणि छोटी नाही म्हणता येणार, थोडी मोठीच होती. एक छोटीशी मुलगी त्याच्याकडे पळत येते, जोरात धावत येते. धावत आल्याच्यानंतर अभिषेक जवळ येते आणि अभिषेकला म्हणते की अभि यार बरं झालं तू भेटला, अरे बापरे माझ्यासोबत लय भयानक प्रकार झाला. अशी ती दमत म्हणते. तिच्या पूर्ण अंग पूर्ण घामानं भरलेलं आहे, तिचे केस मोकळे सुटलेले आहेत आणि अभिची ती ओळखीची आहे, तिची मैत्रीण आहे अभिची. अभि म्हणतो तू एवढ्या रात्री इतक्या बाहेर करते का, रात्री 12 वाजले तर तू घरामध्ये जा ना. आता अभि मुलगा आहे, ती मुलगी आहे, मुलगी भिलेली आहे. अभि आता दाखवणारच ना की बाबा मी मुलगा आहे, मला भीती वाटत नाही म्हणून. तशा प्रकारे तो तिला म्हणतोय. तर ती मुलगी अभिला म्हणते की अरे अभि भाई तू थांब जरासा, मी माझ्या घरामध्ये जाते, पण माझ्यासोबत तू माझ्या घरापर्यंत जा. अभि म्हणतो झालंय काय? ती मुलगी म्हणते तू चाल तर खरं माझ्यासोबत माझ्या घरापर्यंत. अभि म्हणतो ठीक आहे मी येतो तुझ्यासोबत. आता अभिचं जे घर होतं या बाजूला इथलं आणि त्याच्या मुलीचं घर होतं ते इकडच्या बाजूला होतं, पण ती मुलगी त्याच्या घराच्या समोर अभिकडे आली होती. अभि म्हणला की अरे तू तुझ्या घर ओलांडून माझ्याकडे आली आहेस तर तुला तिथून तितक्यात घरामध्ये जात येत नव्हतं का? ती म्हणली की माझ्या घराच्या गेटपाशी कोणीतरी आहे आणि ते खूप भीतीदायक वाटतेय, तू चाल मला माझ्या घरापाशी सोड, मला भीती वाटते, तू सोडतो का नाही मला ते सांग. आता अभिची मैत्रीण होती. अभि मला की ठीक आहे मला सोडतो. मग अभि तिला सोडण्यासाठी निघाला. तिथं जातो घरापाशी, घराचा दरवाजा ती उघडते आणि अभि तिला म्हणतो कुठं येतो, कोणी तर दिसत नाहीये. तर ती अभिकडे थोडं शांतपणाने बघते आणि रस्त्याकडे बघते. आता ती त्या रस्त्याकडे बघते ज्या रस्त्याकडून आपण गल्लीमध्ये शिरतो तिकून. अभि म्हणते की आहे लय भयानक आहे, माझं खोटं वाटतंय ना तुला, तू बघ त्या रस्त्याकडं. अभि त्या रस्त्याकडे बघतो, जी गल्ली ती स्टार्ट होते तिकडं पलीकडं.
आणि इकडं बघतो तर इकडचा दरवाजा बंद असतो आणि ती घरामध्ये गेलेली सुद्धा असते. आता अभि विचार करतो की इकडं कोण आहे. तेवढ्यात अभिला त्या आता रस्ता थोडासा असा टर्निंग पॉईंटचा असतो, थोडासा असा कललेला रस्ता असतो, ती गल्ली थोडी कललेली असते. तर अभिला एक सावली येताना दिसली त्या लाईटांमध्ये आणि ती सावली समोर येते आणि जेव्हा ती सगळी सावली येते आणि त्याच्या पाठीमागं जे कोणी पण आहे ते समोर होतं, त्यावेळेस अभिच्या पायाखालची जमीन सरकते. आणि अभिने तसला प्रकार या अगोदर कधीही बघितला नव्हता. त्यावेळेस अभिच्या डोक्यामध्ये फक्त एकच येतं की आपले मित्र दुपारी म्हणत होते की त्या पोटल्याला लात मारू नको, कदाचित त्याच पोटल्यामुळं आपल्यासोबत असं होतंय. आता जो अभि आहे तो मैत्रिणीच्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याने विचार केला की या टायमाला जर आपण हिच्या घरामध्ये गेलो तर तिच्या घरचे काय म्हणते, त्यामुळे त्याने तिथे केलं नाही. आणि तो मागच सररायला आणि आपल्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे पावलं उचलत नव्हते. तेवढ्या तिची समोरची आकृती ती हळूहळू चलत त्या गल्लीमधून अभिकडे येत होती आणि ती एवढी भयानक दिसत होती की पूर्ण मोकळे केस होते. 8 ते 7 फूट उंच ती स्त्री होती ती ॲक्च्युलीमध्ये प्रकाशामध्ये दिसत होती. ती स्त्री होती, एकदम रिलॅक्स, पूर्ण आपले हातपाय मोकळे असे सोडलेले आणि ती चलतीये फार विचित्र. आता नॉर्मली माणूस चालल्याच्या नंतर माणसाचा झोक थोडासा इकडे जातो, पण त्या सावलीचा, त्या स्त्रीचा झोक अजिबात इकडेही जात नव्हता. ती थोडी सुद्धा मान इकडेही कलवत नव्हती, थोडी सुद्धा मान इकडे पलीकडे कलवत नव्हती. ती सरळ येते आणि अभिच्या समोर 10 फूट अंतरावर येऊन थांबते आणि एक सारखी अभिकडे बघतीये. आता अभिकडे बघितल्याच्या नंतर अभिला ती दिसतीये, पूर्ण प्रकाश तिच्यावर पडतोय, कारण की पूर्ण गल्लीमध्ये लाईट होते. आता त्या गल्लीमध्ये CCTV कॅमेरा सुद्धा लावलेला होता. आता जो अभि आहे तो एकसारखा तिच्याकडे बघतो. अभिचं पूर्ण असं शरीर पातळ होतं. अरे इमॅजिनेशन करा, तुमच्या समोर अचानक असं काही भयानक आलं तर भीती वाटणारच ना. तसंच अभिला सुद्धा झालं, एकदम खतरनाक पद्धतीने भीती वाटायला लागली त्याला. तो कसा बसा मागं सरकतो आणि पळत आपल्या घरामध्ये जातो. दरवाजा उघडतो आणि गपगुणान आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जातो. रूममध्ये झोपी गेल्याच्या नंतर सकाळी तो उठतो. उठल्याच्या नंतर आपल्या आईला सांगतो की माझ्यासोबत असं झालंय आणि तो त्याच्या मित्रांना सुद्धा सांगतो. त्याचे मित्र म्हणतात की तुला म्हणत होतो की त्या पोटलीला लात मारू नको, पण तू ऐकला नाहीस आणि हे सगळं झालं. आता जो अभि आहे, 1 मिनिट, तुम्हाला माझं खोटं वाटतं ते आता पण अभिला विश्वास पटत नाही की त्या पोटलीमुळे मला असं झालंय म्हणून. आता अभि त्या मित्रांना म्हणतो की अरे 1 मिनिट, आपल्या याच्यामध्ये CCTV कॅमेरे होते, मी तुम्हाला दाखवतो. ती रेणू सुद्धा माझ्याजवळ आली होती आणि ती जी बाई आहे ती बाई सुद्धा आली होती. CCTV कॅमेऱ्यामध्ये 100% दिसणार. तो जातो, CCTV कॅमेरे चेक करतो, जे पण ते गल्लीचा ते मेंबर असतो त्याच्या तिथं, आणि बघतो तर त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कुणीच नसतं. हा एकला अभिच असतो. तिकडून येतो, रेणूच्या घरापुढे उभा राहतो, तिथून परत भीतो, असा करतो आणि परत वापस पळतो आणि त्याच्यासोबत कुणीच नसतं. तो अभि म्हणतो की अरे मी आता या टायमाला रेणूला घेऊन आलो होतो. सगळेजण म्हणतात की नाही, आता CCTV कॅमेरा खोटा बोलेल का. अभिला काही समजत नव्हतं आणि या टायमाला अभिला विश्वास पटला की मित्र म्हणत होते ते खरं आहे. ते जे आहे ना ते ॲक्च्युलीमध्ये खरं आहे. त्यावेळेस जो अभि आहे तो मित्रांना म्हणतो की भाई तुम्ही म्हणत होते ते अगदी खरं आहे आणि माझ्या कोणती चुकी झाली. मग त्याची जे आई आहे त्याच्या आईला हा सगळा प्रकार सांगतात की आम्ही त्या गावाला गेलो होतो, त्या गावाला एक पोटली सापडली, तिला लात मारली आणि त्याच्यामुळे माझ्यासोबत असं झालं. मग त्याची आई एका महाराजाकडे घेऊन जाते आणि तो महाराज अभिवरून कम्प्लिटली 50 लिंब असे फिरवतो आणि कापतो आणि फेकून देतो. आणि जितके पण ते लिंब फिरवून कापून फेकून दिले त्या सगळ्या लिंबामधून घाणेरडा वास येऊ लागला. त्यावर तो महाराज त्याला म्हणला की बाबा तुमच्या मुलावर एक आत्माचा प्रभाव होता जो की आता मी काढलाय आणि असंच कुठेही जर काही वस्तू दिसली तर त्या वस्तूला उचलू नका किंवा त्या वस्तूला काही छेडछाड करू नका. कधी काय होईल काय सांगता येत नाही. तर आजची स्टोरी आपली इथं संपली आहे. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, या स्टोरीला तुम्ही एक मनोरंजनाचं माध्यम म्हणून बघायचं. रिअल लाईफमध्ये जास्त करून असला काही प्रकार होत नाही आहे. तर मनोरंजन बघतो ना आपण तशा प्रकारे मनोरंजन बघायचं. जसं हॉलिवूडचे पिक्चर, बॉलिवूडचे पिक्चर तसल्या प्रकारचं बघायचं. ओके ठीक आहे, बॉलिवूडमध्ये कसं हिरो मरतो आणि परत जिवंत होतो किंवा विलन मरतो आणि परत जिवंत होतो, तशा प्रकारचं असं थोडंसं मनोरंजन टाईप समजून घ्यायचं. आणि हां, जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी आहे तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा
आणि माझ्या इंस्टाग्रामवर तुमच्या जवळ एखादी स्टोरी असेल तर मला DM करा किंवा मला SMS करा. चला तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.